विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासोबत एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. आम्ही दोघंही जे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहोत, दोघंही PSI म्हणून सिलेक्ट झालेले आहोत. दोघंही एकाच गावचे, दोघंही एकाच वर्षातले, एकाच शाळेत शिकलेले आणि दोघांनीही बॅचलर ऑफ फार्मसी पुण्यातच केलेलं. परंतु दोन पर्सनॅलिटी PSI होताना प्रचंड वेगाने बदलल्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून आमचं दोघांचंही सिलेक्शन झालं. तुम्हाला परिचय करून देतो. ज्ञानदेव बडे आता महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल झालेला आहे. PSI पदाचं ट्रेनिंग संपलेलं आहे आणि आता सध्या ऑन ड्युटी आहे, परंतु तुम्हाला गायडन्स करण्यासाठी, प्रमोशनसाठी नाही, इथं आलेला आहे. आणि आम्ही दोघांनी काय वेगळ्या गोष्टी केल्या होत्या की जेणेकरून प्रत्येकाचं सिलेक्शन हे वेगवेगळ्या वेळी झालं होतं. म्हणजे माझं पहिल्या अटेम्प्टला सिलेक्शन झालं, आमच्या भाऊंना जवळपास 6वा-7वा अटेम्प्ट ना, 5वा अटेम्प्ट, म्हणजे 5 अटेम्प्ट द्यावं लागले, जिथं माझं एका अटेम्प्टला झालं. इथं विषय लवकर आणि उशिरा होण्याचं नाही, इथं विषय असा आहे की काहीतरी गोष्टी चुकत होत्या, काहीतरी गोष्टी मागं पुढं होत होत्या, त्यामुळं झाले. एखाद्याला लेट सिलेक्शन होणं ही काय वाईट गोष्ट नसती, किंवा लवकर झालं म्हणजे खूप भारी अशातला भाग नाही. कदाचित खूप चांगल्या संधी हातातून गेलेल्या असतात. मी जर PSI झालो नसतो तर मी राज्यसेवेतून कदाचित खूप चांगली पोस्ट घेतली असती, आरामात काहीतरी तहसीलदारपर्यंत आलोच असतो, DC DYSP सोडून द्या. परंतु सिलेक्शन झाल्यामुळे कुठेतरी माणूस वेगळ्या मार्गाला लागतंय, वेगळे कामं सुचतात आणि त्या गोष्टी घडत जातात. आता विषय असा आहे की आम्ही दोघंही सोबतचे होतो, शाळेत अगदी अंगणवाडीपासून होतो, 11वी-12वीला सुद्धा सोबत होतो. आणि इकडं मात्र PSI मध्ये किंवा MPSCतून आम्हाला यश हे खूप उशिरा आणि लवकर मिळालं. 2015लाच माझं PSI म्हणून सिलेक्शन झालं होतं. आमच्या भाऊंना मात्र 2024 उजडलं होतं. म्हणजे तुमच्या हिशोबानं 9 वर्ष लेट पण सक्सेसच मिळालं होतं. त्याचं कारण असं होतं की काहीतरी नियोजनात चुकत होतं. म्हणजे असं नाही की MPSCतली पहिलीच पोस्ट होती. मला MPSCतून 2 वेळा फायनल पोस्ट मिळाल्या होत्या, राज्यसेवेच्या मुलाखती दिल्या होत्या, बाकी सरळ सेवेची एक्झाम देण्याची मला वेळ आली नाही, आणि 1-2 वेळा दिल्या तर तिथं सगळे प्रॉडक्ट्स होते, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच आला नाही. इथं मात्र भाऊंना TCS मधून 2 वेळा फायनल सिलेक्शन आहे, 2-3 वेळा वेटिंगला होता, आणि MPSC मधून जवळपास कंबाईनच्या म्हणजे गट ब गट क च्या प्रत्येकच मेन्सला असायचा, कुठेतरी 2-5 मार्काने राहायचं. आणि विशेषतः PSIला जी अडचण यायची ती अशी अडचण असायची की इथं फिजिकलचे जेव्हा मार्क काउंट केले जायचे तेव्हा मार्क येतानाच कमी यायचे आणि इंटरव्ह्यूला मात्र गडी गडबडायचं. आता ही गोष्ट तुमच्या आयुष्यात होऊ शकते, वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. एखादं 30व्या वर्षी DYSP होऊ शकतं, एखादं 21व्या वर्षी PSI होऊ शकतं, काय मोठा विषय नाही. मी जवळपास 23व्या वर्षी झालो होतो, ह्याला मात्र थोडं वेळ लागला, जवळपास शेवटचा अटेम्प्ट होता. परंतु हा शेवटचा अटेम्प्ट म्हणजे असा नव्हता, आपला 4था इंटरव्ह्यू होता ना. यस, 4था इंटरव्ह्यू होता, म्हणजे फक्त पहिल्या अटेम्प्टला तो मेन्स पास होऊ शकला नाही, तर दुसऱ्या अटेम्प्टला फिजिकल प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू, तिसऱ्या अटेम्प्टला पण प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू पर्यंत सिलेक्शन, म्हणजे वेटिंगला, पण वेटिंग मधून लागला नाही असा तो. म्हणजे टोटल 3 वेळा सलग अपयश मिळालं. इंटरव्ह्यू पर्यंत गेल्यानंतर प्रीला नाही अपयश म्हणत मी, अंतिम टप्प्यात शेवटच्या लिस्टमध्ये की कुठेतरी मेरिट 240ला लागले तरी तर आम्ही 235 घेऊन बसलो. तुम्ही जरी आधीच्या लिस्ट बघितल्या तरी तुम्हाला सहज जाणवेल. आणि TCS मधून 2 वेळा सिलेक्शन, आणि एकदा सिलेक्शन झालं की पुन्हा एक्झाम देत बसला नाही. दोघांचंही बॅचलर ऑफ फार्मसी पुण्यात टॉपच्या कॉलेजला झालं होतं, MIT म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि माझं SSPM जी शाहू महाराजांची संस्था तिथं झालं होतं. आम्हाला ग्रॅज्युएशनला काहीही करायला चान्स नव्हता, सगळं जे काय झालं ते ग्रॅज्युएशन नंतर. सगळ्यात महत्त्वाचं, त्यानं पुण्यात राहूनच अभ्यास केला कारण त्याची सोय होती खाण्यापिण्याची. मला मात्र सोय नव्हती आणि मला इथलं जमतही नव्हतं. मला गावाकडं चांगलं वाटायचं, म्हणजे आम्ही गावाकडं अभ्यास करणार एक आहे, एक पुण्यात अभ्यास करणार आहे. मी पुण्यात यायचंच मधून, माझं शिक्षणच पुण्यात झालं होतं, त्याच्यामुळे मला ते क्लासमेट लोक असतील किंवा MPSC मध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी मी यायचो. विषय असा आहे की दोघांनाही एक नाही 2-2, 3-3 वेळा पोस्ट आहेत, आणि आम्ही बाकीची एक्झाम दिल्या नाही, तर इथं तुम्हाला 10चा आकडा दिसला असता, तिथे 10चा दिसला असता. तर रँक आपली 7 आली होती तेव्हा. त्याची 7वी रँक होती आणि माझी राज्यामध्ये 67 रँक होती. 67 रँक पहिल्या अटेम्प्टला आणि 7वी रँक होती 5व्या अटेम्प्टला. प्रश्न अटेम्प्टचा नाही, प्रश्न असं आहे की चला दम खाऊन का व्हायना तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळाले. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, दोघांचं टार्गेट कधीही PSI व्हायचं नव्हतं. आम्ही फार्मसी केलं होतं त्यावेळेस असं असायचं की नाही, तुमचं शिक्षण चांगलं झाले, तुम्ही करायचं तर UPSC करा किंवा MPSC मधून राज्यसेवा करा, PSI STI तसलं काय होऊ नका, असं आम्हाला त्यावेळेसचे लोक सांगायचे. आणि आम्ही त्यानुसार राज्यसेवाच चालू केली होती. परंतु राज्यसेवेचे जे आमच्या नवीन CSAT आलं, आम्हाला सिनियर काहीतरी सांगायचे की CSAT लय अवघड असतं, आणि CSATचे त्यावेळेस मार्क पकडले जायचे. यांचं तसंच होतं की बाबा कोणीतरी सांगतोय शेजार की CSAT लय अवघड असतं. अरे पण लय अवघड असतं, पण कोणीतरी पास होणार आहे ना. 200 पैकी तुम्हाला 100 मार्क पडलेत
तर कुठेतरी टॉपरचा असणारच आहे 125-30ला जे काय असेल ते. म्हणजे इथं तुम्हाला किती मार्क पडतात ह्याच्यापेक्षा तुमची रँक किती आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न कमी सुटले, तुम्हाला मार्क कमी आले तरी पेपर टफ असेल तर सगळ्यांचा स्कोअर कमी येणार आहे आणि पेपर सोपा असेल तर सगळ्यांचा स्कोअर जास्त येणार आहे, म्हणजे मेरिट जास्त लागणार आहे. काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्यात. आम्ही दोघंही चर्चा करून तुमच्या मनातले अनेक प्रश्न जे असतात त्याचे उत्तरं देणार आहोत. आता ह्याच्यामध्ये बघा, अभ्यास कसा करावा. मी अभ्यास कसा केला होता हे सांगतोय, मग तो सांगेल की त्यानं कशा पद्धतीनं प्लॅन केला होता. कारण दोघंही सगळं एकच, परंतु मी केला गावाकडे अभ्यास, त्यानं केला पुण्यात अभ्यास. पुण्यात म्हणजे त्याला चांगल्या सुविधा होत्या की अभ्यासिका असायची, घरचे जेवण असायचं, सगळं वातावरण इथलं होतं. मला असं होतं की इथलं वातावरण नव्हतं. मी आपल्या गावाकडं लाईट जायची कधी कधी, वारा यायचा, आमच्या पत्र्यात पाणी घुसायचं, पाऊस आला की इकडे तिकडे हे व्हायचं, उन्हाळ्यात खूप सगळ्या झाडायला लागायच्या. त्या मानाने थोडं अभ्यासिकेत व्यवस्थित असतं, कारण त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली असते. गरज लागली तुम्हाला एसी अभ्यासिका लावता येते. आता आमच्याकडे फॅनच नाही तर एसी अभ्यासिका कोणती लावता, म्हणजे असा विषय होता. परंतु सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट अभ्यासाला बसता यायचं, कारण शेतात घर असायचं. उठल्यानंतर तिथं घरात कोणाचं डिस्टर्बन्स नव्हतं. कधी कधी काय होतं, घरात लहान मुलं असतात किंवा सिनियर व्यक्ती असतात, कोणाच तरी पाहुणे रावळे सतत येत असतात, कुठं लग्न असतं किंवा कोणाच तरी आजारपण असतं. तर अशा वेळेस तुम्हाला अभ्यास करणं अवघड जातं, किंवा गल्ली अशी असते की कंजेस्टेड असतं, आवाज आवाज गोंधळ असतो नुसता. म्हणजे अशा वेळेस ती अडचण येतात. मला त्यापैकी कोणतीच अडचण नव्हती. डायरेक्ट उठायचं, अभ्यास करायचा. आई वडील दोघंच असायची शेती करायला आणि मी एकटाच होतो. मला काय भाऊ बहीण नसल्यामुळं घरात कोणी असं जास्त माणसं आहेत किंवा आजोबा आजी पण गेले होते निघून. तर विषय असा होता की त्या वेळेत मला तो फायदा घेता आला. मी तो फायदा घेतला कारण मी गावातल्या लोकांशी संपर्क ठेवले नाहीत. आसपासचे जे मित्र होते त्यांना लांबूनच की बाबा आपण विकेंडला भेटू, खाऊया पिऊया, बास झालं. नातेवाईक काय म्हणतायत, मग पुण्यातल्या लोकांचं काय चाललंय, काहीही घेणं देणं नव्हतं. त्याच्या गोष्टी ज्या असतात त्याचं तुम्हाला बेनिफिट घेता आलं पाहिजे. हे त्याचं बेनिफिट इकडे पुण्यात सुद्धा घेतलं की मी पुण्यात आहे, माझी खाण्यापिण्याची सोय आहे. मेसचं खाण्याऐवजी मेसलाही खाल्लं त्यानं, नाही असं नाही, परंतु स्वतःचा सक्का भाऊ इथं पुण्यात असल्यामुळे ते खाणं पिणं व्यवस्थित होतं. चुलते सुद्धा होते, चुलत्यानं व्यवस्थित सांभाळलं अगदी वडिलांसारखं. त्यामुळे त्यालाही त्याच्या यशामध्ये वडिलांसोबत चुलत्यांचा हात होता, भावाचा हात होता. मग प्रश्न असा आहे की इथं काही सुविधांचा त्यांना खूप चांगला फायदा घेतला, जो की घेण्यासारखा होता. म्हणजे असं नव्हतं की तो 5 वर्ष झाले 7 वर्ष झाले प्रिलिम्सच पास नाही, असं नव्हतं. म्हणजे पहिल्या 6 महिन्यानंतर प्रिलिम्स पास, म्हणजे प्रत्येकच प्रिलिम्स पास आहे. आतापर्यंत किती मेन्स दिल्या अंदाजे? 16 मेन्स दिल्यात. मी 4 मेन्स दिल्या असतील. एक PSIची, त्याच्यानंतर पुन्हा काय संबंधच नाही. STIची 1-2 वेळा दिली आणि त्यानंतर राज्यसेवेच्या जेव्हा मुख्याला बसायचो मी, ती CSATची भीती एकदा मनातली गेल्यानंतर, तर त्यानंतर 2-3 वेळा मेन्स दिल्या, इंटरव्ह्यू दिले आणि नंतर मी 27व्या वर्षी माझी MPSC मधून एक्झिट घेतली. अगदी फेसबुकची पोस्ट अजून जशीच्या तशीच आहे की मी आज पेपर झालाय, अजून अँसर की येणं बाकी आहे, पण मी MPSC सोडतोय, मला MPSC करायचं नाही, मला काहीतरी वेगळं जीवन जगायचं. जरा सामाजिक कामाचे झटके यायला लागले होते आणि त्या झटक्यामुळे मला कुठेतरी थांबणं आवश्यक होतं. PSI ट्रेनिंगला न जाता मी एक्सटेन्शन घेतलं. नेमकं योगायोगानं 2 वर्षे ॲड आली नाही आणि त्यानंतर मला खूप सगळी संधी मिळाली अभ्यासाची किंवा वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची, कारण PSIची पोस्ट माझ्या हातात होती आणि पुढं अजून जायला चान्स होता. मधल्या काळात मी माझ्या राज्यसेवेत ज्या गोष्टी मागं पडल्या होत्या, जी मनात भीती होती, ती भीती काढली. गटकचे पण फॉर्म भरले, MPSCचेच भरले, कारण बाकीकडे भरोसाच नव्हता. जे तुम्ही आता ओरडताय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त वाईट अवस्था होती. TCS तरी एक वेळ चांगलं. आधीच्या परीक्षा परिषद म्हणजे सरळ सरळ नीट वाचता न येणाऱ्या लोकांना डायरेक्ट 10-10 लाख घेऊन ऑन ड्युटी. म्हणजे अशा गोष्टी घडल्या. ते जाऊ द्या, भूतकाळे. प्रत्येक वेळी सिस्टीमला नावं ठेवण्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केले. सेल टॅक्स असिस्टंट म्हणून मी जॉईन केलं. तिथे माझं मन लागत नव्हतं, मन लागणाऱ्यातला मी नव्हतोच, परंतु अभ्यास पण थांबवला होता. त्याच्यामुळे पुढं काय मला काय मिळण्याचा चान्स नव्हता, कारण स्वतः मी फेसबुकला पोस्ट टाकून सांगितलं होतं की मी बंद करतोय. आता अभ्यास कसा करायचा, विशेषतः शहरातल्या लोकांनी कसा अभ्यास करायचा, ह्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात कुठं मिळणार नाहीत, कोणी लेक्चरमध्ये सांगणार नाहीत. हे आम्ही सांगतोय आणि तुम्हाला दोन्ही वेळेनं सांगतोय की ओके, पुण्यात राहून किंवा मोठ्या शहरात राहून कसा अभ्यास करायचा, गावाकडे कसं करायचा, काय अडचणी असतात सांगा, पुण्याचा सांगा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता मी अभ्यास कसा करावा याबद्दल सांगतो. आता अभ्यास करणाऱ्यामध्ये 2 कॅटेगरीचे विद्यार्थी असतात. एक जुने अभ्यास करणारे विद्यार्थी, नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी. आता नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा जर अभ्यास करायचं ठरलं तर आपल्याला दिलेला जो सिलेबस आहे तो सिलेबस अगोदर डिकोड करून घ्यायचा. म्हणजे दिलेल्या सिलेबसची मांडणी काय आहे,
आणि ते सिलेबस डिकोड केल्याच्या नंतर तुम्ही रेफरन्स बुक ठरवायची. तुम्ही एकदा रेफरन्स बुक ठरवले तर मग तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की आपल्या हे बुक वापरायचे. रेफरन्स बुक ठरवल्याच नंतर तुम्ही पहिलं जायचं आपल्या PYQ मध्ये. PYQ म्हणजे मागील झालेले आपले प्रश्न. जाऊन मागच्या प्रश्न बघायचे सगळे. त्या प्रश्नामध्ये काय काय कोणता कोणता डेटा विचारलेला आहे. जर आपण एखादा चॅप्टर घेतला, समजा संविधान आपण वाचतो राज्यघटनामध्ये, त्याच्यात आपण समजा प्रस्तावना हा चॅप्टर वाचलेला आतापर्यंत. मग प्रस्तावनेमध्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत. मग त्याच क्वेश्चनवर आपण जास्त किंवा त्या टॉपिकवर आपला जास्त भर वाचताना दिला गेला पाहिजे. हे झालं नवीन लोकांसाठी. आता जुन्याचा अभ्यास कसा, जुन्या लोकांचा अभ्यास झालेला असतो. असं नाही त्यांचा अभ्यास झाला नसतो, त्यांच्या 10-15 वेळेस पुस्तक वाचून झालेलं असतं. त्यांचं चुकतं कुठं म्हणजे मला जे जाणवलं, जे माझ्या संग घडलं ते सांगतो. PYQ वर कमांड कमी असते. PYQ वर तुमची कमांड कमी म्हणजे तुमच्या टॉपिकवर लक्ष कमी पडतं. कारण तुम्हाला PYQ माहिती नाही म्हणजे तुम्हाला टॉपिक माहिती नाही, कोणत्या टॉपिकवर कोणत्या पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळं जुन्या विद्यार्थ्यांनी पहिलं म्हणजे PYQ वर जास्तीत जास्त भर द्यायचा. एकदा तुमची PYQ वर कमांड आली त्याच्यानंतर तुम्ही सराव करायचा. सराव कसा करायचा, मग तुम्ही टेस्ट पेपर सोडू शकता, त्या थ्रू तुमचा सराव होतो. तर ह्या 2 पद्धतीने तुम्ही अभ्यास करतो. जुन्या विद्यार्थ्यांनी एक तर PYQ वर जास्त भर द्यायचा, दुसरा म्हणजे सराव पेपर जास्त सोडायचे. आणि ऑलरेडी त्यांचे रेफरन्स बुक वाचून झालेले असतात. 10-15 वेळेस एखाद्या मुलाचं जर रेफरन्स बुक वाचून झालं म्हणजे त्याचा अभ्यास झालेला असतो. त्याला जास्त काय करायची गरज नाही, फक्त त्याला ते रिवाईज करायचं आहे. रिवाईज कसं होतं तर मी चुका केल्या अगोदर त्याच सांगतो. कारण की रिवाईजच्या वेळेस मी काय करायचो, पुन्हा पुन्हा बुकच वाचायचो. बुकनी रिव्हिजन कंप्लीट होत नाही. तुम्हाला जर रिवाईज करायचं असेल तुम्हाला PYQ थ्रू जा. तुम्ही PYQ थ्रू जा, टेस्ट पेपर जा. जर टेस्ट पेपरने तुमचा एखादा क्वेश्चन चुकला तर तुम्हाला ते लगेच जाणवलं जातं का माझा ह्या टॉपिकवरचा क्वेश्चन चुकला म्हणजे ह्या टॉपिकवरली माझी कमांड कमी पडली. तुम्ही तिथं आवर्जून जाता, पुन्हा वाचता तो टॉपिक. मग तुम्हाला ते पुन्हा क्वेश्चन त्या टाईपचा आल्यानंतर किंवा त्या टॉपिकवर आल्याच नंतर तुम्हाला तो क्वेश्चन सुटतोच. कारण तुम्हाला त्यावेळेस ते रिमाइंड होतं का ह्या टॉपिकवर मागच्या वेळेस क्वेश्चन चुकला होता, आता मी त्याला व्यवस्थित केलेलं आहे. कारण त्यावेळेस आपण माणूस बाळहटनी ते काम केलेलं असतं. त्यावेळेस तुमचे क्वेश्चन चुकण्याचं प्रमाण कमी होतं आणि तुमची पास होण्याची शक्यता भरपूर वाढतं. आता प्रश्नसंच सोडवताना किंवा सराव पेपर सोडवताना सुद्धा तुम्ही जे प्रश्न तुमचे चुकलेत किंवा जसे तुमचे तुक्के लागलेत त्याला गोल करून त्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा संग्रह करून ठेवा. की तुम्ही जसं पुस्तकाला रिव्हिजन देता तशी प्रश्नसंचाला सुद्धा रिव्हिजन देता आली पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला ते 100 प्रश्न वाचण्याची गरज नाही किंवा तुम्ही एकदा सोडवला आणि पुन्हा त्याच्याकडे बघितलंच नाही तर तुम्ही तिथेही चूक करताय. त्याच्याऐवजी तुमचे जे 40, 50, 20 जे काय प्रश्न चुकलेत किंवा तुम्हाला असं वाटतं की हे प्रश्न पुन्हा येण्याची शक्यता आहे आणि मी विसरण्याची शक्यता आहे, तर त्या प्रश्नांना गोल करून घ्या जेणेकरून आपला तो कमी वेळात जास्त अभ्यास होईल, पुन्हा एकदा वाचून होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अनेक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या अकॅडमीचे पेपर मिळतात. आता आम्ही इथं पुण्यात असताना मॉडर्न झेरॉक्स म्हणून होतं, आजही ते आहे. ते मुलांना पेपर देतात म्हणजे ऑनलाईन पोस्टानं पाठवतात किंवा इथं प्रिंट काढून देतात. तर त्यांच्याकडे 10-20 अकॅडमीचे पेपर असतात. मी तो उद्योग खूप चांगला केला होता की जेव्हा मी पुण्यात येईल किंवा त्यांना फोन लावून सांगितलं की ते पेपरच्या प्रिंट काढायचे आणि पार्सल पाठवून द्यायचे. ते काय झेरॉक्स गावाकडच्या झेरॉक्सपेक्षा खूप कमी किमतीत मिळतं. त्यांचं काही प्रमोशन करत नाही, मी माझं सांगतोय, तुम्ही कुठूनही घ्या. तर ते जेव्हा पेपर यायचे मी दिवसात कमीत कमी 2 पेपर सहज सोडवायचो. मी म्हणतोय ज्या विद्यार्थ्याला MPSC मधून लवकरात लवकर पोस्ट पाहिजे त्यानं कमीत कमी दिवसात 300 MCQ सोडवा. मग ह्याच्यामध्ये 2 टाईपचे झालेले असतील म्हणजे PYQ जे तुमच्या ओरिजिनल पेपरमध्ये आहेत. तुम्हाला ओरिजिनल पेपर बघायचे असतील तर आपल्याकडे आहेत, आपण ते ॲपमध्ये टाकलेले आहेत समजा फ्रीमध्ये. किंवा काही ना असं की आहे ते विश्लेषण असलेलं सुद्धा प्रश्नसंच मार्केटमध्ये ते कुठल्याही पब्लिकेशनचं घेऊ शकता तुम्ही. ते एक लोकसेवाचं आहे, लॉजिक बुस्टर आहे, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही घ्या. त्यासोबत ज्या क्लासेसनं स्पष्टीकरणासहित सराव पेपर बनवले आहेत ज्यांचं प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे ते बघा. कारण तुमचा तिथं वेळ वाचतो. नाही तर तुम्ही काय करताय, मोबाईल शोधताय आणि मोबाईलवर शोधत असताना तुम्हाला बघायचंय कॉमनवेल्थ गेम बघता बघता तुम्ही काहीतरी चुकीचं बघत जाताय, नको त्या गोष्टी बघताय, सोशल मीडियाला जाऊन बघताय आणि कोणाला तरी फोन लावत बसताय. त्याच्यापेक्षा अभ्यासाला बसलं की मोबाईल बंद. म्हणजे आजकाल मुलांचे चांगले असून रिझल्ट जाण्याचं मेन कारण असं झालंय की मोबाईलचा अति वापर होतोय आणि चुकीच्या पद्धतीने वापर होतोय. खूप जास्त तुम्ही फोन वापरताय, ही एक चूक होते. तर मोबाईल तुमचे नातेवाईक, मित्र, तुमच्याच घरातले लोक जे तुमच्या नंतर कामाला येणार आहेत पण आत्ता ते तुमचे दुश्मन आहेत, छुपे दुश्मन जे तुमचा वेळ खात आहेत. तुमचा वेळ हेच तुमची संपत्ती आहे, ह्याच्यातून तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणून ते एक लक्षात ठेवा. आता अजून काय, शहरातल्या मुलांना किंवा आपल्याला जो पुण्यामध्ये प्रॉब्लेम वाटलेत की जे पुस्तकात कुठे दिलेले नाही, कोणी सांगत नाही किंवा मला पुण्यातले महत्वाचे प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. तर जे मला ऑब्झर्व झाले, मुलं म्हणजे सोशल मीडियाचा जास्त वापर करतात.
मोबाईल का कारण लायब्ररी असते इथे, लायब्ररीत वायफाय प्रोव्हाइड केलं असतं. आता प्रत्येक लायब्ररीत वायफाय प्रोव्हाइड केलं आहे. वायफाय प्रोव्हाइड केलं, मुलगा मोबाईल काढणार, रील्स बघत बसणार. मग रील्स बघत याला तुम्ही रील्स बघत बसले 1 तास 2 तास कसे जाते तुम्हाला कळून येत नाहीत. 1-2 तास झाले, कोणतरी मित्र येणार तुम्हाला उठ मारणार, तुम्ही बाहेर चहाला जाणार. चहाला गेले, चहा संग तुम्ही गप्पा मारणार. मग गप्पा किती मारायचे, अर्धा 1 तास. असं करत करत तुमचे दिवसाचे 5 ते 6 आरामात निघून जातात, वेस्ट होतात ते. आणि मग तुम्हाला रात्री रिअलाइज होतं, कारण आपण दिवसभर काहीच केलेलं नाही. मग तुम्ही काय ते नैराश्यात जाणार, रूमवर जाणार. मग नैराश्य जेवढं येणार तेवढा तुमचा अभ्यास कमी होणार, कारण की तुमची नैराश्यात झोप वाढते. काहींना झोप लागत नाही, काहींची झोप वाढते. दोन्ही प्रॉब्लेम तयार होतात. त्यामुळं मी अजूनही सांगेल, जे पुण्यात अभ्यास करतात त्यांनी सोशल मीडियाचा वापर कमी करा, इंस्टाग्राम वापर कमी करा, रील्स बघणं कमी करा, हे प्राधान्यानं टाळा. आणि कमी करा. महत्वाचं म्हणजे मित्रमंडळ कामाचं ठेवा. मोगम मित्रमंडळ ठेवू नका. चला बाहेर फिरायला जाऊ, लोणावळा जाऊ, इकडे जाऊ, ट्रेकिंगला जाऊ, हे धंदे बंद करा. कारण आपण अभ्यासाला आलो, अभ्यासच करा. हे बाकीचे जर करत बसलो, कॉम्पिटिशन वाढली, स्पर्धा वाढली, तुमच्या पुढं खूप मुलं आहेत. तुम्हाला जर जमत नसेल तर दुसरे करणारे आहेत. MPC एकच सांगते, तुला जमतंय तर कर, नसेल तर दुसरा करणाऱ्याने ती पोस्ट घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे हे प्राधान्याने ध्यानात ठेवा का आपल्याला करायचंय, आपल्याला झालं तर ठीक, नाही तर दुसरं कोण ते करणार आहे आणि ती पोस्ट घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे Selection ह्या झाल्यावर- गोष्टी अवॉइड करा. सिलेक्शन झाल्यावर तुमचेच मित्र नातेवाईक हे सगळे तुमच्याच अंगावर गुलाल टाकणार आहेत, प्रश्न त्याचा नाही. पण गुलाल टाकण्यापर्यंतच्या लेवलला तुम्ही पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे, त्यासाठी अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यासामध्ये हे तुमचा वेळ खातात. आठवड्यातून एकदाच एक मित्र येतो, 3च तास खातो फक्त. दुसऱ्या दिवशी अजून एक नवीन भेटतो, चहा पिताना एक भेटतो. तुम्ही संध्याकाळी जेवायला गेले तिथं मेसला नवीनच मित्र होतोय, काही गरज नाही. अजून एक ग्रुप डिस्कशन असतं की ग्रुप डिस्कशन, जे ग्रुप असतात तुमचे 100 पैकी एक ग्रुप चांगला असतो, बाकीचे 99 ग्रुप माहिती का उगाच टाइमपास, फक्त मला काहीतरी दाखवायचंय मी कसा भारी आहे, आणि त्याच्यामध्ये नको ते विषय काढायचे, किंवा एखाद्याला मुलगी पाठवायची असती, मुलीला मुलगा पाठवायचा असतो, ह्याच्यामध्ये व्हायला घालतात. आम्ही हे स्वतः सदाशिव पेठेत राहिलेलो आहेत, आम्हाला तेही माहिती की नेमकं इथं प्रॉब्लेम काय होतोय आणि त्याला सोल्युशन काय आहे की बाबा एकटे राहा. जे स्वतःचं सेल्फ स्टडी होणार आहे तो ग्रुप डिस्कशनमध्ये होऊ शकत नाही. आणि हे जे आहे ना, तुमचा मोबाईल टाइमपास, नातेवाईक मित्र, गावाकडे येणं जाणं, न्यूजपेपर उगाच घेणं देण्याचं वाचत बसणं. आता काही लोक बातम्या बघतात चालू घडामोडीसाठी, काहीच नाही. आपली मीडिया दलाल आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आपली रँक बघा किती आहे, आणि ह्या रँकमुळं आपले पत्रकार, आपण त्यांना असंच म्हणतोय, आणि ह्याच्यामुळं काय होतंय, तुमचं नुकसान होतंय. अजिबात MPSCला, स्पर्धा परीक्षेला, अगदी पोलीस भरतीला न्यूजपेपरची गरज नाही. न्यूजपेपरची गरज फक्त राज्यसेवेला, ते पण आता डिस्क्रिप्टिव्ह आलंय म्हणून, आधी ती पण नव्हती. आणि UPSCला ते पण त्यांच्या पद्धतीनं वाचावं लागतं. तिथं द हिंदू वाचावं लागतं, तिथं सकाळ वाचून उपयोग होत नाही, तिथं लोकमत वाचून उपयोग होत नाही, तिथं जरा हाय लेवलचे पेपर लागतात. ही गोष्ट लक्षात घ्या. विद्यार्थी इथं चुकतात, ह्याचा उल्लेख कुठेही केलेला नाही. हे नंतर कळतं, तुम्ही स्वतः आठवून बघा, 2 मिनिटं डोळे झाकून घ्या की बाबा मागच्या 8 दिवसामध्ये कोणी कोणी तुमचा वेळ खाल्लाय. थोडं बाजूला व्हा ना, म्हणजे तुम्ही जर बाजूला नाही झाले तर तुम्ही इथेच राहणार. आमचे काही मित्र आहेत, 40 वय झाले, 42 वय झाले, अजून सदाशिव पेठेत आणि त्याच्या आसपास आहेत, किंवा गावाला जाऊन अभ्यास करतायत. कशाचा अभ्यास करताय, नका करू एवढा अभ्यास. आणि बरं, ह्याच्या पलीकडे काय होते, ती एखादी प्रिलिम पास होतात पुढच्या 2-3 वर्षामध्ये. आता गटकच्या जागा खूप जास्त आहेत, त्या आरामात पास होणार, कारण मेरिटच किती लागणार, 30-35 40ला झालं. 40 मार्क त्यांना येतात, परंतु फायनल सिलेक्शनसाठी पुन्हा भली मोठी कॉम्पिटिशन आहे. आणि सिलेक्शन होताना हे सोडा, तुम्ही म्हणताय की पहिल्या अटेम्प्टला नाही, अवघडे, आमचे एवढे मित्र येतं. तुमचे मित्र कदाचित IAS IPS नसतील, तुमचे मित्र कदाचित IIT मध्ये टॉपर नसतील, तुमचे मित्र कदाचित एम्समध्ये किंवा अजून मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये नसतील. ते एक तर इकडे येतच नाहीत, आणि आले तर ते अशीच घेऊन टाकतात. आपले इकडे MPSC वाले विद्यार्थी हे बहुतेक ॲव्हरेज बुद्धिमत्तेचे असतात. MPSC असेल, सरळ सेवा असेल, अगदी पोलीस भरती असेल. इथं विषय काय आहे की तुम्ही जर वेळ व्हायला घालवला, तो कुठल्याही कारणामुळे असेल तर तुमचा वेळ व्हायला जाणार. म्हणजे काही काही मुलं, भावाच्या मित्राचं लग्न असतं आणि त्याला 4 दिवस जातात, तर बाबांनो तुमचं लवकर होणार नाही. किंवा तुम्ही जे PSI झालात ना, तर तुम्हाला वरची पोस्ट मिळणार होती. हे आम्हाला पण अनुभव आहेत की कदाचित आमचं सिलेक्शन, समजा माझं वैयक्तिक सिलेक्शन त्यावेळेस झालं नसतं तर मी खूप चांगली पोस्ट घेतली असती, राज्यसेवेतून आरामात घेतली असती. पण तिथं सिलेक्शन झाल्यानंतर मग लोक आमच्याकडे गायडन्स द्यायला लागले, मग आम्ही त्यांना गायडन्स दिला. पण गायडन्सच्या नादामध्ये तुमचा वेळ व्हायला गेलाय, आणि ह्या वेळेमुळं, किंवा त्याच्या पलीकडे काय झालं की PSI झाल्यानंतर लोक रिस्पेक्टिव्ह बोलायचे, सर असं सांगा, सर तसं सांगा. मग थोडं चांगलं राहायचं, इस्त्रीचे कपडे घालायचे. आधी जरा आम्ही असेच कपडे घालायचो, कोण बघायचंच नाही आमच्याकडे. आमचे 30 नाईट पॅन्ट 15 दिवस झाले, कोणी बदलायलाच तयार नाही.
कारण कोणी गावाकडे बघायचं नाही. नंतर मग पाहुणे रावळे यायला लागली, स्थळं यायला लागली. मग मुलींचे कधी कधी मेसेज यायचे, तेव्हा फेसबुक असायचे, इंस्टाग्राम नसायचं. हाय सर, तुम्ही कुठे असता, मला थोडं गायडन्स पाहिजे. बाई काय गायडन्स नाही. ते तरी चांगलं झालं की कुठं कोणाला गायडन्स करत बसलो नाही मुलींना. केलं तर ते आपल्या नॉर्मल मैत्रिणी होत्या आणि आपला आपला अभ्यास होता. ते इथं एक कोणाला गायडन्स करू बसू नका. अनेकदा काय होतं की एखाद्याला प्री मेन्स एकदा दोनदा झालेली असती, खूप झालं तर एखाद्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेलं असतं, पण त्याला वाटतं आता मी सर झालोय. तुम्ही जे पिक्चर बघता ना, तो IPS चालू होता मध्ये, की ते काय कसं गाईड करते आणि गाईड करायच्या नादात तो कसा व्हायला जातोय, तसं आपलं व्हायला नको. एकदा सिलेक्शन झाल्यानंतर काहीही करतं ते वेगळं. आम्ही नाही का सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यू दिले, मग म्हणले सामाजिक कामात जायचं, मग म्हणले सामाजिक कामासाठी आता फंड गोळा करणं आवश्यक आहे, पण चला क्लास चालू केले. म्हणजे आमचे सामाजिक कामं पण झालेली, आमच्याकडे फंड पण आला की लागते, स्वतःला जगण्यासाठी लागते, सामाजिक कामासाठी लागते. हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतील. पण प्रश्न असा आहे की तुम्ही वेळ व्हायला घालवताय म्हणून तुमचं सिलेक्शन होत नाही, किंवा मग तुमची तेवढी बुद्धिमत्ताच नाही. दोनच गोष्टी असतात. कारण MPSC पास होण्याला लय हाय बुद्धिमत्ता लागत नाही. तुम्ही जे बघताय ना अधिकारी कसं बोलताय, त्यांना बोलता येत नाही नीट, आणि ते अभ्यास करून पास झालेत. आले का लक्षात? आता जरी समजा स्किल थोडं वाढलेलं असलं, कॉम्पिटिशन वाढलेलं असलं, तरी ती गोष्ट लक्षात घ्या की चांगले लोक, बुद्धिमान लोक इकडं येत नाहीत आणि गरज पण नाही. बुद्धिमान लोकांची गरज तिकडं शास्त्रज्ञ होण्यासाठी. तुम्ही आम्ही जे आहेत व्हिडिओ बघणारे, हे सगळे ॲव्हरेज बुद्धिमत्ता, सामान्य सामान्य विधेयकासारखं सामान्य. हे ती अति हुशार लोक तिकडे गेले, ते US ला गेले, ते मोठ्या IITत गेले, ते सायंटिस्ट झाले, ते इस्रोत जाणार, नासामध्ये जाणार, ते काहीतरी मोठे सर्जन होणार. आले का लक्षात? किंवा मोठ्या काहीतरी मॅनेजमेंट कंपनीत जाणार. हे तुम्ही काय ना आम्ही काय, लय मोठा अंतर नाही. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या की बाबा तुम्ही ज्या चुका करताय त्या चुका पुन्हा पुन्हा व्हायला नको. आणि अजून एक गोष्ट की तुम्ही प्रश्नांची फ्रिक्वेन्सी वाढवा. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, समजा तुम्ही क्रिकेट खेळताय, आता क्रिकेट सगळ्यांना खेळता येतो म्हणून सांगतोय, तुम्ही जर असंच फक्त बॅटनं प्रॅक्टिस केली, हे मी असा बॉल आला की असा मारेल, कळणार नाही. तुम्हाला ऍक्च्युअल त्या नेटमध्ये का व्हायना प्रॅक्टिस करावं लागणार की कसा बॉल येतोय, हा असा बॉल आला तर मला असा उडवायचा. त्याच्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही. तुम्ही फक्त अशीच बॅट पकडली रूममध्ये तुमच्या आणि म्हणले हे असा बॉल आला की मी असा मारतो, मग इकडं सिक्सर जाईल, तिकडं चौकर जाईल, असं नाही होऊ शकत. प्रश्नांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवा. म्हणजे एखाद्याचा अभ्यास होत नसेल, थोडा जुना विद्यार्थी, अगदी दिवसाला 500 क्वेश्चन सोडवा, काही फरक पडत नाही. आणि विथ विश्लेषण सोडवा. थोडे चांगल्या क्लासचे, चांगल्या ह्याचे घेऊ शकता तुम्ही, कुठलेही घ्या, ते काय मी सांगत नाही. आपल्याकडे पण असतात, परंतु तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आता बघा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी पहिली गोष्ट मी असं सांगेल की जर तुम्ही गावाकडून अभ्यास करताय तर गावातल्या लोकांच्या नादी लागू नका, कोणाला काही बोलू नका, फोन स्विच ऑफ ठेवा, फोन उचलणंच टाळा. काही फरक, तुम्ही आपण मेलो तरी काय गाव बंद पडणार नाही, जिल्हा बंद पडणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की कल्पना करा की तुम्ही मेलात, काय गावातले लोक शेजारचे पाजारचे 1-2-4 तास नाही जेवायचे, नंतर जेवायला बसणार आहेत, काही नाही, दाव्याला दणकून बुंदी खाणार आहेत. ही गोष्ट रिअल आहे आणि ही अशीच असते. आता विषय असा आहे की जर तुम्ही प्रत्येकालाच रिस्पॉन्स देत बसले, 4थीचा मुलगा आला त्याला शिकवत बस, शेजारची कोणतरी मुलगा आहे 10वीला आहे, किंवा एखादी मुलगी, तिला कुठे ऍडमिशन घ्यायचं काय कळत नाही, तुम्ही तिलाही गायडन्स करताय, नातेवाईकांच्या अजून त्यांच्या मुलांना करताय, त्यांच्या शेजाऱ्यांना करताय. कोणतरी तुम्हाला म्हणतं सर तुम्ही लय हुशार आहेत, तुम्ही MPSC करताय, म्हणजे तुम्ही हुशारच म्हणून तुम्ही MPSC करताय. पण तुम्हाला माहिती की आपण ॲव्हरेज आहोत, हुशार नाही. हुशार असतो तर आपण अजून वेगळ्या ठिकाणी असतो, पण आपण कसे आहोत, ॲव्हरेज आहोत, मंद पण नाही, मधला पट्टा. मग तुम्ही ते गायडन्स जे एक्स्ट्रा करताय ते थांबवा. तुम्ही तुमचा वेळ जास्तीत जास्त अभ्यासाला द्या. उठलं की सकाळी सकाळी तुम्ही अभ्यासाला लागू शकता. तुम्ही काय करताय, गावाकडे समजा अभ्यास करताय तर उठताय, मग घरी थोडी मदत करताय, मग स्वतःच आवरत बसताय, मग मेकअप करतायत मुली असतील तर 4 वेळा आरशातच बघताय, काहीतरी वेगळंच हेअरस्टाईल करत बसताय. त्याचा तुमचा वेळ व्हायला जातोय. तो वेळ तुम्हाला जर व्हायला जाऊ दिला तुम्ही, तर तुमचं सिलेक्शन लेट होणार आहे, किंवा तुम्हाला वरची ऐवजी खालची पोस्ट मिळणार आहे. मग एखादं जे आहे ना तहसीलदार लेवलचं, ते तलाठी होणार आहे, तलाठी होणारा कोतवाल होणार आहे, कोतवाल. वेगळं काही नाही होणार आहे. असं नाही म्हणत आम्ही की तुमचं होणारच नाही. तुम्ही म्हणाल की नाही आम्ही होऊन दाखवू, तुम्ही होऊन दाखवू, पण तुमचं सिलेक्शन जे वर होणार होतं ना DYSP, आमचं तेच झालंय. DYSP होणार होते, आले PSI वर. कदाचित आम्ही प्रॉपर गायडन्स केलं असतं आम्हाला कोणी, आणि आम्ही प्रॉपर तो वेळ घालवला असता तर आमचंही झालं असतं. पण आम्ही कुठेतरी त्या मित्र नातेवाईक ह्या जाळ्यात अडकलो, त्याच्यामुळे तो लॉस झाला. भले मी पहिल्या अटेम्प्टला तो व्यवस्थित कव्हर केलं की नाही, ह्या लोकांपासून मला बाजूला राहायचे, आणि मी 67 रँक म्हणजे 2 आकडी रँक आहे, ह्याची तर 1च आकडी रँक आहे. प्रश्न काय आहे की कोणीतरी म्हणाल की नाही आरक्षणाचा फायदा झाला, काय आरक्षणाचा फायदा नाही, इथं सगळं ओपनमधूनच आहे. पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी वेळ व्हायला घालवला तर तुमचं सुद्धा नुकसानच होणार आहे, ही गोष्ट महत्वाची. आता इथं पुण्यातले लोक
म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी की ते कुठे टाइमपास करतात? हा, पुण्यातले लोक टाइमपास कुठं करतात? पहिलं म्हणजे मी सांगेल, असं मी दरवेळेस म्हणणार नाही, पण मला जे जाणवतं ते लायब्ररीत बसल्यानंतर तुमचं मित्रमंडळ जास्त वाढवतात. मग मित्रमंडळ वाढलं, तुमचा टाइमपास वाढतो. मित्रमंडळ असावं की नसावं, नक्कीच असावं, पण तुमचं मित्रमंडळ हे अभ्यासू असावं. जरी तुम्ही बाहेर पडले तरी पण तुमची चर्चा ही अभ्यासाबद्दल झाली पाहिजे. नाही तर बाहेर पडला काहीतरी वेगळाच विषय, मग ते तुमचे डिस्ट्रॅक्शन वाटतात शिकवायला पण. आता काही मित्रमंडळ, काही मुलं काय असतात, ग्रुप डिस्कशन चांगलं आहे का? नक्कीच चांगलं आहे. पण आता बऱ्याच वेळेस काय होतं, मुलं ग्रुप डिस्कशनला बाहेर पडतात, कोणतं टॉपिक घेतात आणि त्याच्यातनं वादविवाद तयार करतात. म्हणजे वादविवाद कसं आहे, कुठेतरी पॉलिटिकल अँगल द्यायचं त्या गोष्टीला. मग ह्या गोष्टी आणि मग कुठेतरी याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. हे ग्रुप डिस्कशन साधारणतः पुण्यात चालतं. ग्रुप डिस्कशन करणं वाईट नाही, पण ग्रुप डिस्कशन करावं किती लोकात? एक आणि सोबत एक. जास्त 2 जण ग्रुप डिस्कशन केलं कधी चांगलं. तुम्ही 4-5 मित्र मिळून ग्रुप डिस्कशनला बसलाय, त्याने काहीतरी 4 बुक घेतले, कोणतरी क्वेश्चन विचारतो, मग समोरच्याला आला नाही का त्याला त्याच्या इगोला लागल्याने होतं. मग तो काहीतरी समोरच्याला अजून काहीतरी त्वेषाने दुसरा प्रश्न विचारा, त्याचा पण चुकला पाहिजे. म्हणजे इथं फक्त काय उणे-दुणे काढण्यासाठी काही वेळेस तुमचं ग्रुप डिस्कशन होतं. ती एक गोष्ट मला प्रत्यक्षात जाणवली, कारण मी पण ग्रुप डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या संग त्या गोष्टी घडल्या. नंतर मी ते ग्रुप डिस्कशन सोडून दिलं. मी नंतर ग्रुप डिस्कशन केलं, पण एकच मित्र ठेवला, त्याचसोबत ग्रुप डिस्कशन करायचो. बाहेर गेलं, क्वेश्चन बघणे, त्याच्यावर डिस्कशन करणे, बास, याच्या पलीकडे नाही. जे 4-5 मुलं आले, ग्रुप डिस्कशन चालू, तिथं वाद होतात. हे म्हणजे हे कायमचं ध्यानात ठेवा. पण तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, करण्याबद्दल विवाद नाही, पण कमी मुलात करा. मॅक्स एक मुलगा सोबत ठेवा. तुम्हाला वाटलंच अजून तर एखादा ॲड करा. त्याच्या पलीकडे ग्रुप डिस्कशनला तुम्ही मुलं ॲड करू नका. मुलांना विशेष सूचना की मुलींना शिकवण्याची गरज नाही तुम्हाला. गरज. त्यांचं मेरिट खूप कमी लागतं त्या मानानं. 5-10% जरी असेल तरी ते पुरेसं असतं. आणि आज जे तुम्हाला लोक ओळखत आहेत ते उद्या सिलेक्शन झाले कोणी ओळखत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होऊन जातं. तुम्ही आठवून बघा की तुमचे इयत्ता 6वीचे किती क्लासमेट तुमच्या आज कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तेच होणार आहे. जेवढे विद्यार्थी तुमचे MPSCच्या वेळेस असतात त्याच्यानंतर 5 वर्षांनी त्यातले अर्धे लोक तुम्हाला ओळखत सुद्धा नाहीत की यार तुझा चेहरा खूप बदलला, मला आता लक्षातही आहे ना. त्याच्या फंदात पडू नका. सोशल मीडियाला काहीतरी लोकांना दाखवायचं असतं की मला एवढा लाईक आल्या, मी एवढा भारी फोटो काढला, अशी स्टाईल केली, तशी स्टाईल केली. आता ती आली, नवीन क्रेज आली, पण तुम्ही त्या फंदात पडूच नका. त्या लाईकला कुत्रं खात नाही. आता आम्ही टाकतो, पण आमचा प्रमोशनचा विषय असतो की काहीतरी लोकांना सांगायचंय, त्यातून कोणीतरी ऍडमिशन घेईल, कोणीतरी एखादं पुस्तक घेईल, चला आमचा फायदा होईल. तसं तुम्हाला काही नाही की बाबा एखाद्या MPSCच्या विद्यार्थ्यांना 10,000 लाईक आल्याबद्दल त्याची पूर्वपरीक्षा डायरेक्ट पास, त्याला मुख्यला बसवायचं, असं काही नाही. त्याच्याऐवजी तुम्ही स्पोर्ट केलेला परवडला किंवा स्पोर्ट्समध्ये गेले, सर्टिफिकेट मिळालं, तुमचं मेरिट कमी लागते, तिथं तुमचा फायदा आहे. इथं तसा तुमचा काही फायदा नाही. कोणीतरी जातं दिवसात 3 वेळा चहा पितं, बरं जाताना गप एकट्यानं जायचं का ते सोबत जातं, त्याच्या गावाकडचे 2 विषय ऐकतं, घेणं देणं. त्याच्या बहिणीचं काय चाललंय, त्याच्या बहिणीचं कसं डिवोर्सची केस चालली, अरे बाबा तुला काय करायचं, तू तुझं बघ ना. बरं, ना तुम्ही सोडवायला जाऊ शकता, ना तुम्ही काहीतरी फंड देऊ शकता, कारण प्रत्येकाचीच परिस्थिती अशी असते. MPSCमध्ये कोणीही श्रीमंत नाही. आणि जे अनेकांचं असतं ना की माझी परिस्थिती आहे म्हणून मला हे मिळालं नाही, ते डोक्यातलं काढून टाका. इथं सगळेच लोक गरीब आहेत. 2% लोक असे आहेत किंवा ज्यांच्या घरी अकाउंटला 10 लाख रुपये शिल्लक आहेत, 2% लोक आहेत. बाकी सगळ्यांचं असंच, आले पैसे संपले पैसे, व्याजानं काढले इकडे दिले, उसने दिले होते ते मागं आलेत, किंवा उसने दिले ते देत नाही. ह्या अडचणी सगळ्यांच्या आहेत, आमच्याही होत्या, आणि तुमच्यापैकीही 98% लोकांच्या असणार आहेत. तुम्ही ते सांगण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या काय चुका आहेत हे शोधा. म्हणजे जेव्हा माझे आई वडील माझ्या समोर शेतात काम करायचे, मी उठून मदत करू शकलो असतो. 6 फुटाचा आहे मी, 184.7 सेंटीमीटर MPSCने मोजलेली हाईट आहे माझी, मी काम करू शकलो असतो. पण मी काम करण्याऐवजी काय प्रेफरन्स दिला की बाबा तुम्ही हे काम करा. मी इतका अभ्यास करतो की पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात काहीतरी क्लिअर का व्हायना होतो, तुम्हाला ह्या कामातून थोडी विश्रांती देतो. मग हा एक विचार झाला. आणि एक विचार काय झाला की आई वडील आले, तात्पुरतं पुस्तक घेऊन बस, किंवा मग त्यांना उगाच काहीतरी मदत कर, आणि मग सगळं सांगत बसायचं तुम्हाला मी कामात मदत केली नाही तर माझं सिलेक्शन झालं असतं. बिलकुल नाही. ते नाटकं बंद करायचे. आता तुम्ही मॅच्युअर झाला, तुमच्या हातातलं पुस्तक काढून कोणताही बाप घेत नाही. कुठलाही बाप, शेतकरी असेल किंवा अजून काय असेल, दारोडा असेल तरी असं नाही करत की नाही मुलगा वाचत होता, मी त्याच्या हातातलं पुस्तक काढलं आणि फाडून काढलं किंवा बाजूला ठेवलं की तू अभ्यास नाही करायचा, तू शेतीचे कामं कर, असं कुठलाही पालक सांगत नाही. पण आता तुम्ही 10 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, तुमचं सिलेक्शन होत नाही, मग अशा वेळेस तुम्हाला घरातून बाहेर काढणं हाच योग्य निर्णय आहे. ठीक आहे. हां, अजून एक, कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करायचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो. समजा कोळंबे सरांचं पुस्तक आहे पॉलिटीचं, जनरली आता 350 पेजेस असेल.
ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस ते 302 पेजेस होतं. आता हे पेजेस जर 302 पेजेसचं पुस्तक कोळंबे सरांचं तर पॉलिटिक्स आपण विचार करू. जर तुम्ही स्वतःच्या नोट्स काढल्या, नोट्स कशा काढायच्या तुम्हाला हे सांगतो. तुमची पहिल्यांदा PYQवर कमांड असावी. तुम्हाला PYQ कमांड आहे, तुमचं सिलेबस डिकोड आहे. ह्या जर 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नोट्स काढण्याचं लॉजिक डेव्हलप होतं. तुमचं नोट्स काढण्याचं लॉजिक डेव्हलप झाल्यानंतर तुमचे 302 पेजेसचं जे तुमचे बुक आहे, तुम्ही मॅक्स तुमच्या A4 पेजेसवर तुम्ही 100 पानात ते अख्ख्या नोट्स बसवू शकता आणि याच्यातनंच तुमचे क्वेश्चन कव्हर होतात. कारण की तुमची PYQवर कमांड असते, तुमच्याकडनं सिलेबस डिकोड झालेला असतो. सिलेबस डिकोड आणि PYQमुळे तुमचे 100 पेजेसमध्ये सगळं तुमचे बुक बसलेलं असतं. हे 100 पेजेस वाचायला जर तासाला तुम्ही 20 पेजेस वाचले, आरामात वाचून होतात नोटबुकचे. आपले स्वतःचे असतात, आपल्याला लवकर पिक्टोरियल आठवत असतं. सप आपलं वाचून होतं. जर तो तुमचं असं असेल, तुमची 5 तासात क्वालिटी संपतं. 5 तासात क्वालिटी म्हणजे एक पेपर 15 मार्काचा तुमचं प्रिलिमचा सिलेबस कव्हर झालेला असतो 15 मार्क्सचा. तर हे कमी वेळेत जास्त अभ्यासाची हे एक लॉजिक आहे किंवा हे एक पद्धत आहे. जर असे तुम्ही 7 सब्जेक्ट आहेत जनरली, 7 सब्जेक्टला त्यातला आता एक करंट सब्जेक्ट आणि मॅथ रिजनिंग हे 2 सोडून दिले तर राहिले कोर 5 सब्जेक्ट. त्याच्यातला एक पॉलिटी असेल, त्याच्यानंतर राहिला इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर येतो हिस्ट्री, त्याच्यानंतर आहे जिओग्राफी आणि सायन्स. यांच्या जर तुम्ही नोट्स बनवल्या जनरली 100 पेजेस, काहींच्या 150 पेजेस होतील, तर मॅक्स तुमचे पेजेस होतात 650 ते 700 मॅक्स पेजेस. आणि यांना तुम्हाला रिव्हाइज करायला, ह्याच नोट्स रिव्हाइज करायला आठवड्यातनं तुम्ही 2 वेळेस आरामात रिव्हाइज करू शकता. आरामात जरी नाही झालं तरी पण आठवड्यातून 1 वेळा होतं. म्हणजे तुमचे 5 सब्जेक्ट आठवड्यातून 1 वेळा वाचून होतात. म्हणजे तुमची महिन्यातनं 4 वेळेस सब्जेक्ट वाचून होणार. 12 महिन्यात तुमचं 48 वेळेस ते पुस्तक वाचून झालं असणार. तुमचे पोस्ट निघण्याचे, प्रिलिम पास होण्याचे विथ सरप्लस. म्हणजे मेरिट जर तुमचं 50 लागत असेल तर तुम्हाला आरामात 65 मार्क पडतात आणि तुमच्या नंबर ऑफ रिव्हिजन वाढलेले असतात. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. तुम्ही नोट्स काढा. शक्यतो नवीन असताना एकदम जे आता नवीन लागतात की बाबा मी आत्ताच लागलो, 1 महिना झालाय, 2 महिने झाले आहेत, तर आता हे सब्जेक्ट वाईज वाचायला काय अडचण नाही. पण जर समजा तुम्ही गटकं फोकस केली की नाही, आता तलाठीची ॲड आली किंवा लिपिकचं आता माझं टायपिंग झाले, तर एकच पुस्तक वाचा. कारण वेळ तुमच्याकडे आता 70-75 दिवस बाकी आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं, रिव्हिजन द्यायची, प्रश्नही सोडवायचेत, गणित बुद्धिमत्ता पण बघायचे. तर तुम्ही प्रत्येक विषयाला सेपरेट पुस्तक आता वाचू नका. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक एकनाथ पाटील आहे, चांगलं पुस्तक आहे. म्हणजे आम्ही नव्हतं वाचत, पण विषय असा आहे की आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, जागा जास्त आहेत, मेरिट लागणार आहे 35ला. 35-40 प्रश्न, 45 प्रश्न, अगदी 50 प्रश्न त्या पुस्तकातून येणार आहेत. त्याच्यासोबत जर तुम्हाला दुसरं ऑप्शन पाहिजे असेल तर महाराष्ट्र पब्लिकेशनचं MPSC गाईड म्हणून पुस्तक येतं आहे, तर ते MPSC गाईड सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ते आणि हे आता दोन्ही पुस्तक असे आहेत की आता मी सांगताना सांगितलं असतं की नाही आमचंच घ्या, पण ते काय आणि हे काय, आता एखाद्याला ती भाषा सोपी वाटेल, एखाद्याला ही सोपी वाटेल, परंतु दोन्ही पुस्तकं तुम्हाला 50+ स्कोअर देणार आहेत. तुम्हाला सेपरेट वाचायचं आहे, जुन्या विद्यार्थ्यांनी नक्की वाचा. किंवा तुमचं असं आहे की टार्गेट माझं पुढच्या वर्षीच आहे, तुम्ही सेपरेट पुस्तक वाचा. परंतु तुम्हाला कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा आहे आणि आत्ता तुम्ही अभ्यासाला लागलात. 70 दिवसामध्ये तुम्हाला एक पुस्तक एकदा वाचून, 2दा रिव्हिजन होऊन, प्रश्न सोडून, प्रॅक्टिस करून शक्य आहे. पण तुम्ही सेपरेट बुक आता नका घेऊ. मी असं नाही म्हणत घेऊ नका, का वाईट नाहीत, आम्ही हेच वाचलेले आहेत. परंतु आता आपल्याकडे जर गट कला फोकस केला आणि तुम्ही नवीन अभ्यास चालू केलाय की मला तलाठी व्हायचंय, मी आता सरळ सेवेतून इकडे शिफ्ट झालं, तर एक पुस्तक सफिशियंट आहे. एकनाथ पाटील घ्या किंवा MPSC गाईड महाराष्ट्र पब्लिकेशनचं आपलंच पुस्तक आहे, दोन्ही घ्या. गरज असेल तर जुनी एडिशन तुमच्याकडे एकनाथ पाटलाची असेल तर हे घेऊ शकता. परंतु नवीन असाल तुम्ही तर तुम्ही एवढे सगळे पुस्तकं घेत बसू नका. तुम्ही पुढच्या अटेम्प्ट देताय, हे पुस्तकं घ्या, काय अडचण नाही. पुस्तकाची लिस्ट तुम्हाला आम्ही सांगू. परंतु अजून एक गोष्ट होती की तुम्ही जे गप्पा मारताय, समजा ते जी गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून की तुम्ही गप्पा मारताय किंवा मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ बघितलाय, हे बघितल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवतं. म्हणजे कल्पना करा की तुमचा रूम पार्टनर आहे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न झालंय आणि ते बिचारं कोमात आहे किंवा त्याच्या गावाकडे काहीतरी कर्ज झाले, वडील आजारी येतं किंवा त्याच्या गावाकडे अजून काहीतरी मित्रानं काहीतरी घेतलंय, बाबा फॉर्च्युनर घेतली, डिफेंडर घेतली, हेलिकॉप्टर घेतले. मग तुमच्या डोक्यात सारख्या त्याच गोष्टी येतात आणि अभ्यासाला बसल्यानंतर तुम्हाला डिस्टर्ब होतं. त्यातही विशेषतः तुम्ही काहीतरी वादविवाद घातलेत, पॉलिटिकल असतील, मग BJP, CJP, काँग्रेस कशाहून तरी झाले किंवा 2 जातीचे वाद, 2 धर्माचे वाद आहेत, त्याची विचारसरणी वेगळी आहे, तुमची वेगळी आहे.
तर तुम्हाला ते सतत वाटतं अरे हे तर हिंदू विरोधी आहे. मग तुम्हाला वाटतं हे बघा हे चमचे, हे मोदीचे भक्त, हे राहुल गांधीचे भक्त. ह्याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही. ना तुम्हाला राहुल गांधी पोस्ट देणार आहे ना मोदी देणार आहे. तुम्हाला तुमचा अभ्यास स्वतः करायचा आहे. त्यामुळं ती लक्षात घ्या की तुमचा सत्तेत आला पक्ष किंवा तुमच्या पक्षाने सत्ता सोडली तरी तुमचं काहीही होणार नाही. तुमचं भाग्य तुम्हाला लिहायचंय आणि तुमचं भाग्य तुम्ही आता इकडे आलात तर इकडेच राहा. जरी एखादं एमपीएससीत आलेलं नसेल तर आम्ही हे नाही सांगणार की तुम्ही या. तुम्ही जिकडे आहात तिकडेच सुखानं करा, मन लावून करा, तरच तुमचं होणार आहे. आणि शासकीय अधिकारी किती लोक होतात, 0.1% पण होत नाहीत. इतर जे नॉन गव्हर्नमेंट लोक आहेत ते कुठं कुठं गेलेत, तुम्ही बॅकचे सोडून द्या, जे मागे राहिलेत समजा. पण जे इकडे आलेच नाही ते लोक खूप खूप पुढे गेलेत. ही पण गोष्ट समजून घ्या की प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे, तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात जा. पण तुम्ही जर ह्या क्षेत्रात आला आहात तर आता व्यवस्थित नियोजन करा. नाहीतर मग तुम्हाला 8, 10, 15, 20 वर्ष लागणार. तुम्ही शासनाला पुन्हा एकदा म्हणणार की 43 वय जे तुम्ही कॅटेगरीला केलंय ते तुम्ही 50 करा आणि ओपनचं वय 45 करा. असं म्हणायचं, मग काहीतरी मागण्या घेऊन जायचे त्यांच्याकडे, त्याला काही अर्थ नाही. जे आहे ते तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार व्यवस्थित नियोजन करा, प्लॅन करा. कमी वेळेत अभ्यासासाठी कमी पुस्तक वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, पण तुम्हाला प्रश्न सोडवायला पर्याय नाही. नको त्या गोष्टी. सकाळी सकाळी जर तुम्ही 1 तास किंवा 15 मिनिटं रील्स बघितल्या, समजा एखादा मुलगा आहे, आता तुम्ही अडल्ट एजला असता, तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या, माझं सायकोलॉजी झालेली आहे, मला सगळं माहिती आहे. तर आणि आम्हाला व्हायचं की आम्ही त्या एजमध्ये असायचो की बाबा कोणाला तरी कुणीतरी नवीन लायब्ररीमध्ये मुलगी आली किंवा रील्स बघितली आणि एखादी मुलगी खूप छान वाटली त्याला, तर ती पुन्हा पुन्हा आठवते. त्याच्याऐवजी आपलं पुस्तक आठवा. मोबाईलचा वापर मी म्हणतो, जर एखादा इकडं पेठेत राहतोय मुलगा किंवा एखाद्या मोठ्या शहरात आहे, अभ्यासिकेत जाऊन करतोय, तर बाबा घरीच ठेव ना मोबाईल. काय होईल तुझं होऊन होऊन? घरी कोणतरी आजारी पडलं, तू का डॉक्टर आहे का तिथं जाऊन नीट करायला? नाही करू शकत. बरं, कोणाला काहीतरी मदत लागते, तुम्ही करू शकता का? नाही. फक्त तुमचा टाइमपास होऊ शकतो. बंद करून टाका. तुमच्याकडे कमी वेळ आहे, तुम्हाला तर असं वाटतंय कमी वेळेत माझा जास्त अभ्यास झाला पाहिजे, तर मी म्हणतोय ऑनलाईन लेक्चर सुद्धा गरज असेल तर बघा. बॅच आम्ही हे सांगू शकतो की बॅच घ्या, पण मी आधीच सांगितलं की बॅच घ्या मी असं म्हणणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, पण जिथं तुम्हाला आवश्यक आहे, जो विषय तुम्हाला कळत नाही, जो टॉपिक कळत नाही, तिथंच फक्त तुम्ही ते लेक्चर बघा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. अजून एक सांगायची गोष्ट की अंडरलाईन करतात विद्यार्थी. तर काय करतात, 5च्या 5 प्रत्येक लाईनला अंडरलाईन. असं पण करायचं नाही. काहींचं कसं असतं की एका पानामध्ये फक्त 2 ठिकाणी एवढी अंडरलाईन, असं पण नाही. जिथं तुम्हाला आवश्यक वाटते, जो टॉपिक तुम्हाला वाटतोय ते तुम्ही बघून घ्या. आम्ही इकडे इंस्टाग्रामला, युट्यूबला थोडे व्हिडिओ टाकत असतो की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कशा नोट्स काढायच्यात, कसं करायचंय. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आता बघा, एका वेळी एकच परीक्षा फोकस करायची का अनेक? आता माझा विचार आहे तर मी सांगेल की तुम्ही एक प्रेफरन्स ठेवा की बाबा मला आता राज्यसेवा करायची, पण कंबाईन प्री पास झालो मी किंवा कंबाईन आल्या चांगल्या जागा, तर मी इकडे सुद्धा फोकस करेन. आणि जागा किती आल्यात ह्याच्यावरून तुमचं सिलेक्शन होत नाही. जागा कमी असतील किंवा जास्त असतील, तुमचा फोर्स किती लागतोय. आता एखादं म्हणून, आणि आता ह्यावेळेस तलाठी भरतीच्या 1600 जागा आल्यात, मग या ह्यावेळेस आपलं होणारच. अरे काही होणार नाही. 1600 जागापैकी 400 जागाच फक्त ओपनला राहिल्यात, बाकी सगळ्या कॅटेगरीला गेल्या, वेगवेगळ्या आरक्षणात गेल्या, महिलांना गेल्या. तुमच्या वाट्याला किती आलं? तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही ते 400 मध्ये येणार आहेत? नाही. तुम्ही ताकद लावा, मॅक्सिमम ताकद लावा, कारण दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली. आज जे सिलेक्शन होणं तुम्हाला शक्य आहे, ते अजून 5 वर्षांनी अजून अवघड जाणार आहे, कारण तुमची पठारावस्था येणार आहे, तुमचं वय वाढणार आहे, तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहे. तुमचं लग्न झालं तरी तुमच्यावर प्रेशर आहे, नाही झालं तर अजून प्रेशर आहे. त्याच्यामुळे त्या प्रेशरमध्ये जगण्यापेक्षा पटकन पोस्ट काढून पुढे जा, जेणेकरून तुमच्या फॅमिलीसाठी. शेवटी तुम्ही तुमच्या पगारातल्या मित्रांना काय देणार नाहीत. एकदा दोनदा हॉटेलला जेवायला घालताल, नंतर तुम्हाला असं वाटेल की आता पुढचे चहाचं बिल ह्यानं दिलं पाहिजे कारण मागच्या वेळेस मी दिलेलं. असं होतं आणि ते झालंच पाहिजे. समजा तुम्ही काय नाही, तुमचा मित्र तुमच्या जागेवर काय, एकच आहे. शेवटी प्रत्येकाला आपापली जबाबदारी आहे. आणि इथं सिलेक्शन होऊन आपल्याला काय 10 लाख महिना नसतोय. आपला पगार किती असतो, गडबडून झालं तर आता हातात 70-75 येतात. मुंबईत असाल तर 70 येतात. म्हणजे तेच तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर तो पगार डायरेक्ट 62ला येतो. 62,000 कोणाला काय देणार? काय भाडं द्यायचं तुम्हाला, लाईट बिल आहे, फोन बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, पेट्रोल आहे, गाडी पंक्चर होतीये, गाडीला सर्व्हिसिंगला न्यायचंय, मोबाईल बिघडलाय, त्याची स्क्रीन गेली, नवीन फोन घ्यायचा आहे, घर बांधायचे, गाडी घ्यायची, कपडे चांगले वापरायचे. तर तुम्हाला इस्त्रीच कपडे घालायला लागणार ना, तुम्ही शासकीय नोकरीला आहेत म्हणलं. मग असा तुमचा सगळा खर्च वाढत जातो आणि नाही शक्य कोणाला काही. आणि त्या भरोश्यावर राहू पण नका. तुम्हीच तुमचे शिल्पकार व्हा, अभ्यास करा व्यवस्थित. एका वेळी एक पोस्ट किंवा एक टाईपची एक्झाम फोकस ठेवा. आणि जो सेकंड ऑप्शन आहे, समजा आता मी होतो तर मी राज्यसेवा फोकस करत होतो, कारण आम्हाला कसं होतं,
म्हणजे त्यावेळेसची आमची मेंटॅलिटी की नाही आपल्याला करायची तर राज्यसेवा कंबाईनमधून आपल्याला काय काढायचं नाही, कारण आपल्याला परवडत नाही, आम्ही टेक्निकल एज्युकेशन घेतलंय असं तेव्हा वाटायचं. आता नंतर कळलंय काय फार्मसी काय, इंजिनिअरिंग काय, ॲग्री काय, मेडिकल काय, सगळे एकच झाले. कारण आपण सगळे ॲव्हरेज आणि साध्या कॉलेजला शिकलोत. व्हिडिओ बघणारे कोणीही मला नाही वाटत की बाबा नाही मी IIT मध्ये एवढी रँक होती माझी, 10वी रँक होती, की मी JEE दिली मी देशामध्ये 20वा होतो, असं कोणीही व्हिडिओ बघत नाही, त्यांना वेळ नाही. एम्स किंवा कोणीतरी उच्च शिक्षित आहे खूप, तो शक्यतो MPSC क्षेत्रात येत नाही. आपले सामान्य वर्गीय ज्याची सामान्य बुद्धिमत्ता आहे, कारण की विषयाचं नाव सामान्य अध्ययन आहे. आपले सामान्य बुद्धी असणारेच मुलं MPSC क्षेत्रात असतात. हे लोक आपल्याला कॉम्पिटिशन नसतात आणि ते कॉम्पिटिशनचा भाग कधी राहणारे नाहीत. त्यांचे गोल वेगळे असतात, आपले गोल वेगळे असतात. त्यामुळं आपल्याला कॉम्पिटिशन ही सामान्य मुलांची राहणार, ज्यांची बौद्धिक क्षमता सामान्य आहे. आणि आपल्यालाच ते अधिकारी असल्याचा मोठेपणा असतो किंवा आपल्याच ते स्वप्न असतं ना, त्यांचं स्वप्न असतं. त्यांचं स्वप्न असलं तर खूप झालं तर IAS IPS, त्यातही ते वैतागून जातात की अरे इकडं उगच आलो, उगच IAS झालो. कारण त्यांचे सोबतचे लोक तिकडे जाऊन नासामध्ये डेप्युटी डायरेक्टर होतात, काहीतरी एखाद्या मोठ्या कंपनीत लागतात. सुंदर पिचाई कल्पना करा, कुठल्या तरी जिल्ह्याचा कलेक्टर झाला असता, मग त्याला येऊन आमदार शिवाय घालतो, ए सुंदर पिचाई तुला अक्कल नाही का, तू असं करतो का आमच्या लोकांसोबत, दाखले दे पटकन, 7/12 का काढत नाही, त्याला सांग तुझ्या. ती सुंदर पिचाईला पगार आहे तिथं 1000 कोटी रुपये महिना, 1000 कोटी इन्कम आहे त्याचं महिन्याचं. आपल्या कलेक्टरचं बजेट नाही तेवढं. म्हणजे काय असतं, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. तुम्ही तुमच्या क्षमता तपासा आणि तुम्ही ॲव्हरेज आहात, कारण जास्त हुशार लोकांना बघायलाच वेळ नाही. ह्या गोष्टी त्यांना यायचं पण नाही. मग ही गोष्ट समजून घ्या की बाबा एका वेळी तुम्ही एकच परीक्षा फोकस करा. समजा आम्ही राज्यसेवा केली होती, पण राज्यसेवा पहिलीच प्रिलिम उडाली, तर त्याच वेळी कंबाईनची आली होती आणि मला काहीतरी 54 स्कोर होता, 44ला मेरिट लागलं, म्हणजे 10 तर प्रिलिम्सला जास्त मार्क्स होते. साधी गोष्ट आहे की मेन्स करा म्हणलं, आता आलेत नवीन कधी कायदे वगैरे आले होते, कायदे केले, तिथं पण स्कोअर चांगला आला. काहीतरी मला वाटतं 103ला काहीतरी मेरिट लागलं होतं, मला 115 मार्क होते. म्हणजे तिथं लीड होतं 10-12 मार्काचं. आणि माझ्या वेळेस फिजिकलचे मार्क पकडले जायचे. फिजिकल मात्र माझं चांगलं नव्हतं, पण मला 80 मार्क यायचे. जरी आता तुम्हाला अवघड वाटत असले तरी माझं त्यावेळेस वय किती होतं सोन्यानो, 22 जस्ट कंप्लीट झालं होतं. मग आता अशा वेळेस 23 तर अशा वेळेस काय होतं की त्या कमी वयामध्ये फिजिकल करणं सोपं असतं. आता मी ते तेवढे मार्क घेऊ शकत नाही 80. अजून 5 वर्षांनी मला 40 यायचं नाहीत, अजून 20 वर्षांनी तर काहीच नाही यायचं, मी पळू शकत नाही. मग ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की जसं तुमचं वय वाढत तशी तुमची शारीरिक मानसिक क्षमता कमी होत जाते. आणि इथं जर तुम्ही डोकं लावलं तरच तुमचा तो अभ्यास होणारे कमी वेळेत आणि पटकन सिलेक्शन होणारे, पटकन ह्यातून बाहेर पडा. आणि मग तुम्हाला जर असं वाटलं की नाही मला आता उद्योजक व्हायचे, मला गायक व्हायचे, मला काय काहीतरी डान्सर व्हायचे, तुम्ही काही होऊ शकता. हॉटेल टाका, कंपनी टाका, काय टाकायचे ते टाका, किंवा अजून काय तुम्हाला करप्शन करायचं असेल ते करा. ते काय आम्ही सांगत बसणार नाही, तुम्ही तुमचं बघा. पण एकाच वेळी एक परीक्षा फोकस ठेवा. ती नसेल तर बॅकअपला दुसरी पण पाहिजे. मग कोणी टेक्निकलवाला असेल तर तुम्ही तुमच्या टेक्निकल एक्झाम सुद्धा बॅकअपला ठेवू शकता. विषय कोणताही अवघड नाही. विषय असा आहे की तुम्ही समजून कसं घेताय, तुम्हाला गायडन्स कसं मिळतंय, तुम्ही किती वेळ किती ठिकाणी चुकीचा घालवताय, ह्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होत असतं. आता आम्ही जिल्हा परिषदला शिकलेलो आहेत. फार्मसी म्हणजे सगळा सिलेबस जरी इंग्लिशमधून असला तरी टेक्निकल इंग्लिश, स्पोकन इंग्लिश आणि ग्रामॅटिकल इंग्लिश पूर्ण वेगळी पडते. आता मला भले स्पोकन इंग्लिश बोलता येत नाही, पण टेक्निकल इंग्लिश आमच्या टेक्निकलची येते मला. आता मला इंजिनिअरिंगची कसं येईल, इंजिनिअरिंगवाल्याला मेडिकलची कशी कळेल, मेडिकलवाल्याला इंजिनिअरिंगची कशी कळेल, कोणतीही कोणाला कळत नाही, ती प्रत्येक टेक्निकलची असते. फार्मसीचा माणूस फार्मसीत हुशार ना, त्याला तिकडे सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय कळणार नाही, सिव्हिल इंजिनिअरला इकडचं मेकॅनिकचं काय कळत नाही. म्हणजे अशा गोष्टी असतात. एखादा BSc अग्रीत महाराष्ट्रात पहिला आला, त्याला विचारायला काय माहिती बरं इकडं फार्मसीत काय चाललंय, आणि तो कसं काय इकडे टॉपर होऊ शकतो, नाही होऊ शकत. तर ती गोष्ट लक्षात घ्या की टेक्निकल इंग्लिश होती, पण इकडे ग्रामॅटिकल इंग्लिश. आम्ही त्यावेळेस ते अग्रवाल सर होते, इंग्लिशचे क्लास लावला, गोष्ट समजून घेतली, तेवढाच क्लास केला मी इंग्लिश विषयाचा, कारण इंग्लिशची भीती होती मला. आमच्याकडे फक्त 42 मार्क होते इंग्लिशला 12वीला असताना, कारण नव्हती सोय. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी सोयी नव्हत्या. तुला किती होती? 46. म्हणजे 42 आणि 46 मार्क होते. परंतु इथं जेव्हा ती 50 मार्काची इंग्लिश होती तेव्हा आम्ही 36-38 मार्क घेतलेत. म्हणजे तिकडे निगेटिव्ह असून एवढं कन्वर्ट केलं आम्ही इंग्लिशला की होऊ शकतं. इंग्लिशला किती होतं आपल्याला? मला 2022च्या मेन्सला 30 पैकी 24 मार्क्स हे इंग्लिशला होते. म्हणजे आणि score 50 वाढतो. मार्क मराठी, 30 मार्क इंग्लिश, असा पॅटर्न होता. 10 मार्क GSला होते, त्यात RT RTS आणि कॉम्प्युटर होतं, आणि 10 मार्काला
चालू घडामोडी राहते. असा 100 मार्काचा पहिला पेपर. इंग्लिशची जी भीती आहे ती डोक्यातली काढून टाका की इंग्लिश खूप अवघड आहे, मला येतच नाही, मला कळतच नाही. टप्प्याटप्प्यानं तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकू शकता. आता जेव्हा आम्ही फार्मसी करून पहिल्यांदा एमपीएससी लागलो तेव्हा इंग्लिश मिडियममधून पुस्तक नव्हते, जे आजही नाहीत. आहे मटेरियल थोडंफार अवेलेबल आहे. तिथं गेल्यानंतर आम्हाला सुद्धा ते मराठी वाचायचं जड जात होतं, कारण खूप मोठा गॅप पडला होता. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये हे आपलं इतिहास भूगोल काय नव्हतं, इंग्लिशचा काही संबंध नव्हता, मराठी व्याकरण तर संपून खूप दिवस झाले होते, कारण 11वी पण कोणी केलेलं नसतं. आता आम्ही पण सीईटी करायचो. मला सीईटीला 136 मार्क होते. आमचा पूर्ण फोकस सायन्सवर, सायन्स. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इकडेच होता. त्यामुळे ते मराठी इतिहास तर नव्हताच आम्हाला. खूप मोठा गॅप पडला होता. 10वी नंतर डायरेक्ट 6-7 वर्षांनी पहिल्यांदा तो इतिहास वाचायला चालू केला होता. पण तरी सुद्धा हळूहळू ते शिकत गेलो. म्हणजे विज्ञान वाचताना असं व्हायचं, रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट, हेच लक्षात नाही राहायचं. रक्तबिंबिका कसा शब्द असू शकतो, कारण शाळेत असताना भले ते वाचलं असेल, लिहिलं असेल, मार्क पडले असतील, परंतु गॅपच एवढा मोठा पडला होता. खूप मोठा गॅप झाला ना हा 6-7 वर्ष. म्हणजे गणित सुद्धा डोकून जात होतं, कारण इकडे फार्मसीला गणित नसते. 11वी आम्हा दोघांनाही गणित नव्हतं, दोघंही पीसीबी ग्रुपचे होतो. तर गणिताचा गॅप एवढ्या दिवसात होतं की पहिल्यापासून ओके समसंख्या शब्दच ऐकला एवढ्या दिवसांनी, मध्ये काहीच संबंध नव्हता. 11वी तर काय नव्हतंच, मॅथ्स नव्हतंच आम्हाला, आणि फार्मसीला तर बिलकुल संबंध नव्हता. त्यानंतर शिकायला चालू केलं. सायन्स सगळं जड जात होतं, गणित जड जात होतं, सगळं अवघडच वाटत होतं. परंतु स्टेप बाय स्टेप शिकत शिकत लगेच, म्हणजे पहिल्या 7-8 महिन्यात तर प्रिलिम्स, मेन्सला लगेच. म्हणजे जर तुम्ही ते व्यवस्थित प्रयत्न केले, लक्ष दिलं, प्लॅन केला आणि टाइमपास केला नाही, कारण सगळ्यात मेन कारण आहे की टाइमपास करताय तुम्ही. काहीतरी मित्र बनवताय, त्याला तुमची दर्दभरी कहाणी सांगत सुटताय. मी असा होतो, मी 1 मार्कानं हुकलो, नाही तर मी तेव्हाच क्लास 1 झाला असतो. अबे तू हुकला प्रिलिम्सला, तू सांगतोय क्लास 1 व्हायचं का, तर तेव्हा मेन्सचा पेपर खूप सोपा आलता. असंच असतं, दुसऱ्याचं बघून आपल्याला सोपं वाटतं. कोणाला काय वाटतं की हे काय सोपं आहे, डिजिटल बोर्ड घ्यायचा, पेन घ्यायचा आणि शिकवायचं, पैसाच पैसा. असं नसतं. असं बघूनच आम्ही आलो, इथं आलो, कळालं अरे बाबा इथलं काम करावं लागतं. दिसतं एवढं सोपं काय नसतं, प्रत्येक गोष्ट अवघड असते. आता नवीन विद्यार्थ्यांनी काय प्लॅन करावा, आता मी एक सांगतो. हे आमच्या डीटीपी वाल्यानं चुकवलंय, घाई गडबडीत गेलं ते म्हणून चुकले. नाही काहीतरी म्हणाल एखादं, यांना स्पेलिंग येत नाही का, स्पेलिंग येते आम्हाला, ठीक आहे. तर आता नवीन विद्यार्थ्यांनी काय प्लॅन केला पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे की जर तुम्ही आता गटकची फोकस केली आणि तुम्ही 1-1.5 महिना झाला अभ्यासाला लागलात, तर तुम्ही तो एकनाथ पाटलाचा ठोकळा म्हणते त्याला, शब्दच येतो, तो ठोकळा वाचा, किंवा एमपीएससी गाईड, महाराष्ट्र पब्लिकेशन, ठीक आहे. जे वाचायचं ते वाचा, कारण तुमच्याकडे वेळ कमी. तुमच्याकडे आधीच पुस्तक असतील तर मी तुम्हाला हे घ्या सुद्धा म्हणणार नाही. रिव्हिजनला एखाद्याला लागत असेल तर घ्या, त्यातही जुनी एडिशन असेल ह्याची, तर मी तुम्हाला हेही सांगाल की हे नका घेऊ, काही गरज नाही. पण जर तुम्हाला कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही नवीन आहात, तर तुम्ही पहिली गोष्ट हे टाइमपास होणारे विषय बाजूला काढा, अभ्यासाला लागा, सकाळी सकाळी अभ्यास करत जा. जर तुम्ही पुण्यात किंवा मोठ्या शहरात राहताय की जिथे तुमच्या रूममध्ये बॅचलर मुलं आहेत किंवा मुली आहेत, जे काय मुली असतील तर मुली असतील समजा, तर उठल्यानंतर पटकन कसं आवरेल माझं, पटकन मी कसं वॉशरूमला जाईल, फ्रेश होईन, आंघोळ करा आणि पटकन कसं ते अभ्यासिकेचं तोंड बघून हे बघायचं. अभ्यासिका उघडायला जाण तुम्ही, झोप पुरेशी घ्या. काही लोक काय करतात, झोपतात 5 तास झोपल्यानंतर तुमच्या डोक्यात काहीही घुसणार नाही, उलट जे आहे मेमरीत ते कमी होणार आहे. सायकोलॉजी सांगते तुम्ही झोप पुरेशी घ्या, अलार्म लावून उठण्याची काहीच गरज नाही. तुम्ही 9 तास झोपले ना, 9 तास, तरी सुद्धा ओके आहे. पण तुम्ही जर समजा 6 तास झोपताय आणि त्याच्यासोबत 3 तास टाइमपास करताय, तर हे खूप वाईट आहे. 3 तास टाइमपास केला, 3 तास तुम्ही गप्पा हाणल्या किंवा नको त्या गोष्टी बघितल्या, त्याच्याऐवजी तुम्ही शहरात आहात ना, पिक्चरला जा. आठवड्यातून 1 पिक्चर बघा, अतिशय चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. दर आठवड्याला पिक्चर बघा, आठवड्यात 2दा बघा, पण थिएटरला जाऊन बघा. एकटे बघा, काय कशाला कोण सोबत घ्यायचं, थिएटरला जाऊन काय करायचं तुम्हाला. हा, गर्लफ्रेंड असेल तुमचा वेगळा विषय, पण एकटे असाल तर कशाला, आपलं जा, गप बघा, पिक्चर बघा, जिथं कमी रेटला मिळतं तिथं बघा. आम्ही 40-50 रुपयात पिक्चर बघायचो त्या कॅम्पमध्ये, पुणे कॅम्प, छावणी. तर त्या तुमच्या बजेटनुसार बघा. असं काही नाही की जाईन तर मल्टिप्लेक्सला जाईन, हे भारी भारी बघा, असं काही नसतं. तिकडे राहुली, ते राहुलला 60-70 रुपयात अजूनही मिळतो, 100 रुपयात तर ते मंगळवारी असतोच. तुम्ही तुमचा पिक्चर बघितल्यानंतर काय होतं, तुमचं माइंड सगळं तिकडं फोकस होतंय, आणि फोकस झाल्यानंतर तुमच्या मनात जे निगेटिव्ह विचार आहेत सगळे निघून जातात, तुम्हाला फ्रेश वाटते, तुम्ही पुन्हा अभ्यासाला लागू शकता. आठवड्यातून 1 दिवस तुम्ही पिक्चर बघा, किंवा तुम्ही पुण्याच्या बाहेर कुठेतरी फिरायला जा, पण तेच मित्र, तीच रूम आणि तेच टाइमपास आणि त्याच गावातले मुलं. पण तुमच्या रूममध्ये जर तुमच्याच गावातले मुलं आहेत, मग गावातच राहणार.
इथं येऊन जर गावातले रूम पार्टनर असतील किंवा सकाळ संध्याकाळ तुम्हाला ते भेटायला येत असतील, तर तुम्ही पुण्यात राहत नाहीत, तर पुण्यात तुमचं गाव घेऊन राहताय, त्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे आणि हे नुकसान न टाळण्यासारखं आहे. तुम्ही DYSPचे PSI सुद्धा होणार नाहीत. तुमची क्षमता आहे आणि तुम्ही होत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट काही नाही. तर नवीन विद्यार्थ्यांनी तेवढं करा फक्त की तुम्हाला जर सगळे पुस्तकं सेपरेट विषयाचे घ्यायचे असतील, तुम्ही सेपरेट घ्या. एका विषयाला एकच पुस्तक घ्या, व्यवस्थित वाचा, सोपे घटक आधी घ्या. सगळ्यात महत्वाचं की सोपे घटक तुम्ही आधी घ्या. कारण सोपे घटक अनेकदा विद्यार्थी काय करतात की पुस्तक घेतात, पहिल्या पानापासून चालू करतात, त्याला तिथे चक्कर यायला लागतं. तसं नका करू. राज्यघटना वाचायला घेतली ना, पंचायत राज, त्याच्यात समित्या नाही वाचायच्या सोन्यांनो. समित्याऐवजी सरपंच काय असतो, सरपंचाचे कामं काय, त्याला कसं काढून टाकतील. मग तुमचा सरपंच गावातला नजरेसमोर आणा. उपसरपंचाचं काय, उपसरपंचाला काहीच पॉवर नाही. उपसरपंच जेव्हा पद त्याचं म्हणजे निवड होती तेव्हा सरपंचाचा अध्यक्ष असतो. सरपंच अध्यक्ष त्याच्या हाताखाली हा कामाला म्हणलं काहीच काम नाही, ग्रामपंचायत सदस्यासारखं. तुम्ही असं जेव्हा कल्पना करता की आमच्या गावात आता जनाबाई नावाच्या सरपंच आहेत आणि बाबासाहेब नावाचे उपसरपंच आहेत, तर असं असं आहे, तुम्ही त्यानुसार प्लॅन करा की माझ्या गावची सदस्य संख्या 11 आहे, शेजारच्या गावची 9 आहे, कारण त्यांची लोकसंख्या कमी आहे, त्यांचा काय आपला काय वशिला नाही, आपली लोकसंख्या जास्त आहे म्हणून तसं आहे. तसं जर तुम्ही टप्प्याटप्प्याने शिकला तर तुम्हाला कळतं. तुम्ही राष्ट्रपती बघा, न्यायाधीश बघा, तुम्ही कल्पना करताना सरन्यायाधीश जे आहेत ना आपले सध्याचे सूर्यकांत, त्यांनाच पकडा ना की बाबा ह्यांना शपथ कोणी दिली असेल. द्रौपदी मुर्मू अशा उभे राहत असतील आणि काय म्हणले असतील, मैं ईश्वर की शपथ लेता हूँ किंवा काय जे काय असेल ते, ती शपथ अशी वाचून दाखवली. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की ह्यांना शपथ यांनी दिली. ती कल्पना करा, त्यासाठी व्हिडिओ बघत बसण्याची गरज नाही. मग अशा कल्पनेतून तुम्ही गोष्टी शिकताय. तुम्ही सायन्स शिकताय, तुम्ही कल्पना करा की बाबा प्लेटलेट कमी होत आहेत, म्हणजे रक्तबिंबिका कमी होत आहेत. कुठल्या आजारात होतात, डेंग्यूमध्ये होत आहेत, किंवा त्याला न्यूक्लियस असतो की नाही, त्यांना रंग कोणता असतो. मग ह्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या आहेत त्या तुम्ही कल्पनेत जाऊन घुसू शकता. काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील, काही कन्सेप्ट असतील, काही ॲक्च्युअल असतील. तुम्ही इतिहासात जाताना तुम्ही असं समजा ना की प्लासीचं युद्ध, हे तिकडून घोडे चालू आहेत, इकडून हे चालू आहे आणि असं असं झालंय. ॲनिमेशन त्या टाईप तुमच्या कल्पनेत करू शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील, तुम्ही 2 पावलं पुढे जाता. हे पॉलिटिक्सचं झालं. सायन्सचं पण तेच आहे की बाबा मला जर टायफॉइड झालं तर काय औषध असेल, मला टायफॉइड कशामुळे होईल, सल्मोनेला टायफी. सल्मोनेला टायफी काय, बॅक्टेरिया आहे. मग मला मागं टायफॉइड झाला होता किंवा माझ्या मित्राला झालं, एक कल्पना करायची एखाद्या मित्राला, याला एड्स झालाय, एड्स कशामुळे झाला असेल, तू नको तिकडे जायचं. मग नको तिकडे जायचं म्हणजे एड्स कशामुळे पसरतोय, तर STD येतो. मग त्याला उपाय काय आहे, तो किती दिवस जगेल, त्याचे लक्षणं काय येतं, त्याला वेगवेगळे कोणते आजार होतात, असं तुम्ही प्रत्येक गोष्टीची कल्पना करू शकता. कल्पनेतून तुमच्या गोष्टी क्लिअर होतील, तुम्हाला पुढे जाता येईल. अजून एक विषय की तुम्ही टाइमपास, तर मी सगळ्यांना सांगतो की बाबा तुम्ही टाइमपास करू नका. कारण आणि जर होत असेल तुम्ही लिहून ठेवा, कारण ह्या ह्या व्यक्तीमुळे माझे आज 2 तास गेले. तुम्ही संध्याकाळी येताय आणि रूमच्या मुलांसोबत जर 2 तास गप्पा हाणताय, तर बाबांनो काहीच नाही. तहसीलदारचं तलाठी होणार, कोतवाल होणार, तो पण टप्प्याटप्प्यात होणार, 40व्या वर्षी सहजासहजीने होणार. म्हणजे तुमच्याच फायद्याचे, आमच्या काही फायदेच नाही. तुमच्या मित्रासोबत तुम्ही 2 तास गप्पा आणले आणि आमचं काही ॲडमिशन कमी होणार नाही, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ॲडमिशन पुरेसे आहेत आमच्याकडे. आता जवळपास 5 लाख ॲप डाउनलोड झालेत, ॲडमिशन आहेत. बाकी तुम्ही बुक सेल वगैरे बघताय, प्रश्न त्याचा नाही. प्रश्न ह्याचा आहे की तुमचं काय, तुमचं जर सिलेक्शन करायचं आहे आणि तुम्हाला हे सगळं नॉलेज आल्याशिवाय इकडे काही उपयोग नाही. ठीक आहे, काय सांगणार नवीन मुलांना? तर नवीन विद्यार्थ्यांचा अजून प्लॅनच्या बाबतीत सांगतो. आता सरांनी सांगितलंच, नवीन विद्यार्थ्यांना आता गटक एक्झाम 25 ऑक्टोबरला आहे सध्या. तर आता तुमच्याकडं मॅक्स किती दिवस राहिले, आता इथनं 25 दिवस म्हणजे अजून पुढचे 23 दिवस आणि पुढचे 60 दिवस, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे 83 दिवस शिल्लक आहेत. तर तुम्ही 83 दिवसात तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा, म्हणजे तुम्हाला रेफरन्स बुक वापरून उपयोग होणार नाही. मग त्यावेळेस तुम्हाला कोणतरी एक ठोकळा प्रेफर करावं लागेल, कोणता एक वापरा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस आम्ही पण रेफरन्स बुक वापरली, सोबत ठोकळा पण वापरला. त्यावेळेस मी स्वतः वापरलेला तात्याचा ठोकळा म्हणायचे, त्यावेळेस मी तात्याचा ठोकळा वापरत होतो. आता मी अजून एक सजेस्ट करेन, महाराष्ट्र पब्लिकेशनचा जे महाराष्ट्र गाईड आहे ते वापरा, कारण त्याच्यात पण चांगला MPC गाईड म्हणून आहे. सॉरी, हा ठीक आहे, ते पुस्तकाचं नाही, पण MPC गाईड म्हणून ते वापरा. कारण की तुमचा 83 दिवसात जर तुम्हाला अभ्यास कव्हर करायचा असेल तर तुम्ही आता ते बुक वापरून तुमचा अभ्यास होणार. नवीन मुलांसाठी सांगतो, जुने मुलं आहेत त्यांनी त्यांचा तो कंटिन्यू जे काय असेल रेफरन्स बुक, टेस्ट पेपर, ते सगळं चालू ठेवा. जुन्यासाठीचा हा सब्जेक्ट नाही सध्या, हे आम्ही नवीनबद्दल सांगतो. तर हे नवीन मुलांनी तुम्हाला जर 80 दिवसात सिलेबस कव्हर करायचा असेल
तुम्हाला कोणता तरी एक दर्जेदार ठोकळा वापरावा लागेल. तुमची चॉईस, कोणताही मार्केटमधला चांगला ठोकळा निवडा आणि वापरा. मी जे 2 सजेस्ट केले हे माझं सजेशन आहे. आम्ही असं म्हणत नाही का हेच वापरा म्हणून. तुम्हाला दुसरा कोणता चांगला वाटला वापरा. फक्त ठोकळा निवडताना तुम्ही सिलेबसला धरून तो ठोकळा निवडा. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. अजून एक विषय आहे की काहींना असं असतं की नाही यार, माझं शिक्षण, मी इंजिनियर आहे, मला काय तलाठी बिलाठी व्हायचं नाही, मला काय क्लर्क व्हायचं नाही, मी पुढच्या वर्षीची PSIची किंवा राज्यसेवेची तयारी, तुम्ही जे काय असले एक्झाम, तुम्ही ते आत्तापासून नियोजन करा. असं नाही की बाबा एक्झाम येईल तेव्हा मी जागा होईल. हे काय तुमचं ग्रॅज्युएशनचं नाही की लोक नाही का तुमचे ग्रॅज्युएशनला रात्रभर जागतात, सकाळी जाऊन पेपरला लिहायचं, नंतर काय आठवत पण नाही, नाईट मारून अभ्यास करणार. इथं MPSC मध्ये नाईट मारणारा कधी पास होत नाही, त्यात एक्झामच्या आधी त्याला आधीच नाईट मारावं लागतं. तिकडे उलटे, तिकडे कसं आहे एक्झामच्या आदल्या दिवशी नाईट मारायची, दुसऱ्या दिवशी पास होतं. इकडे असे एक्झामच्या आदल्या दिवशी व्यवस्थित झोपा, लोकांना झोपा येत नाही, झोप लय महत्वाची. म्हणजे मी राज्यसेवेतून पोस्ट न मिळण्याचं कारण मी झोपेला देतोय, कारण मला झोपेचा खूप इश्यू झाला होता. पेपरच्या आदल्या दिवशी अक्षरशः 1-1 तास झोपून मी पेपर दिले, अभ्यास नव्हतो करत, झोपच येत नव्हती. हेल्थ इश्यू असतील किंवा पेपरचं प्रेशर असेल, तुम्ही 1 तास जर झोपले फक्त पूर्ण रात्रीत तर तुम्हाला प्रचंड ऍसिडिटी होते. आणि दुसऱ्या दिवशी 3 तास मराठीचा पेपर लिहायचा, 3 तास इंग्लिशचा लिहायचा, तर शक्य होत नाही. तुमचा स्कोअर कमी येणार, 5 मार्कानं पोस्ट गेली. प्रश्न काय आहे की इथं आम्ही चुकलो तिथं तुम्ही चुकू नका. झोप प्रॉपर घ्या, डाएट व्यवस्थित घ्या. आपण काय चुकीचं खातोय का किंवा आपल्याला त्रास होतो तर स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवा. म्हणजे मला पिप्टी कल्चर होता, मला डिटेक्टच झाला नाही किंवा डिटेक्ट झाल्यानंतरही मला बरेच दिवस कळलंच नाही की काय खायचंय काय नाही खायचं. छोटी गोष्ट आहे, पण तुमच्या मोठ्या भावासारखं आम्ही सांगतो की तुमचं तुम्ही सुधारा. की तुम्हाला एखादा XYZ हेल्थ इश्यू आहे ना, संबंधित डॉक्टरला व्यवस्थित दाखवा. मग कुठं ॲलोपॅथीला दाखवणं आवश्यक आहे, कुठं होमिओपॅथीला, कुठं आयुर्वेदाला, योग्य ठिकाणी दाखवा. योग्य ते डिसिजन घ्या, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. कारण तुमचं हेल्थ चांगलं नाही तर तुमचं प्रचंड नुकसान होणार आहे. माझ्याकडं ते एक सगळ्यात मोठं कारण होतं. हे ठीक आहे, मी बाकीचे माणसं मॅनेज करायचो, माझा वेळ अभ्यासाला द्यायचो. सकाळी उठलं की 10 वाजेपर्यंत माझा 4 ते 5 तास अभ्यास झालेला असायचा. उन्हाळ्याच्या दिवसात मी 4 वाजता विथाऊट अलाराम परफेक्ट झोप घेऊन उठलेला असायचो. दुपारी झोपायचो, दुपारी दणकून अर्धा-1 लिटर ताक प्यायचो. 1-1 लिटर ताक पिलेलो मी. गावाकडे असायचं रे, तुम्हाला पुण्या बिण्यात नाही मिळणार ते. गावाकडे जेव्हा स्वतःच्या गाई म्हशी असतात ना, तेव्हा पुरेसं मिळतं. म्हणजे पाव किलो दही आरामात एका वेळी 1 टाईममध्ये मी खायचो. आणि एवढं पाव किलो दही खाल्ल्यानंतर कोणालाही सुस्ती येते. जेव्हा तुम्ही बाजरीच्या भाकरीन पाव किलो दही खाताना झोपच येते. झोपलं पण पाहिजे, झोपेला पण न्याय मिळाला पाहिजे. दुपारी मी 2-2, 3-3 तास आरामात झोपायचो, अलाराम न लावता. झोपला, कधी कधी 1ला झोपला ना 4:30ला उठायचा. इथं उठला की अभ्यास, झोप आली की झोप, भूक लागली की खायचं, बाकी काहीच नव्हतं. बाकी जवळ सगळा आपला अभ्यास आला. त्याच्यामुळे पट त्या गोष्टी घडत गेल्या. परंतु नंतर थोडा टाइमपास आणि त्यासोबत जेव्हा पुण्यात असायचो किंवा अगदी गावाकडे असायचो की काय खायचं कळायचं नाही. की तुम्हाला पोटाला एवढा प्रॉब्लेम आहे, तुम्ही नॉनव्हेज नका खाऊ, पण ते खाल्लं जायचं आवड म्हणून किंवा टेस्ट चांगली लागते म्हणून. बाहेरचं काहीतरी वडापाव खा, फास्ट फूड खा, ह्या गोष्टी खाल्ल्या जायच्या. ज्या डाळी जमत नव्हत्या त्या खाल्ल्या जायच्या. घरातही शेवटी मला तूर डाळ जमत नाही, एखाद्याला ऍसिडिटी आहे, तर ती तुम्ही घरातली तूर डाळ खाल्ली काय बाहेरची खाल्ली काय, तुम्हाला त्रास होणार आहे. म्हणजे मला असं वाटायचं की मी मेसचं खातोय, मला त्रास नाही व्हायला पाहिजे. अरे पण मेसचं जे खातोय तू ते घरात खाल्लं काय, मेसला खाल्लं काय, हॉटेलला जाऊन खाल्लं काय, त्याच्यामधून फक्त त्रास होणार आहे. हेल्थ हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जर तुमचं हेल्थ चांगलं नसेल तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहेत. नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने असतील, सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची की जर तुम्हाला जेन्युइन प्रॉब्लेम असेल, तुमच्या चेहऱ्यावर फुटकुळ्या येतात, ह्याचा अर्थ तुमचं गट सिस्टीम बिघडलेली, पचन संस्था. मग ती पचन संस्था नीट करण्यासाठी एकदा प्रयत्न करा, मग अभ्यासाला लागा. आता मुलींना बऱ्याच ठिकाणी आपल्या MPSC ज्या मुली आहेत त्या मुलींमध्ये PCODचं प्रमाण एवढं प्रचंड वाढले की जवळपास 40-50% मुलींना PCOD आहे. PCOD PCOS काहींना माहीत असेल. आता मला फार्मसीला असताना माहिती आहे, पुढेही मी वाचल्यात, योगायोगानं बायकोच गायनेकॉलॉजिस्ट आहे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी सकाळ संध्याकाळ ऐकाव्या लागतात आणि त्या माहितीत. ते MPSCच्या मुलांसाठी काहीतरी करायचं आम्हाला वेगळं, पण तो नंतरचा विषय अजून. तर इथं 40-50% ज्या मुली आहेत त्या PCOD PCOSला झटत आहेत. वेट गेन होते, चेहऱ्यावर खूप जास्त फुटकुळ्या येत आहेत, स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतोय, अभ्यासाला मन लागत नाही, झोप येत नाहीये, खाल्लेलं पचत नाही, ह्याच्यामुळे तुमचं हेल्थ बिघडते. मुलांमध्ये काय, सतत चहा प्यायचा, सतत फास्ट फूड खायचं, सतत काहीतरी चायनीज टेस्टला चांगलं लागतंय, वास येतोय, तुम्ही जास्त खाताय आणि त्याच्यानं तुमच्या बॉडीवर निगेटिव्ह इफेक्ट होतं. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आता जुन्या विद्यार्थ्यांनी काय नियोजन करायचं ते एक सांगतो की बाबा हे तुमच्या हेल्थ इश्यू समजून घ्या.
फायनान्शियल इश्यू हा खूप मोठा इश्यू नाही, हेल्थ इश्यू खूप मोठा विषय आहे. फायनान्शियल तुम्हाला इथं अडचण आहे, पुण्यात राहायला तुम्ही तुमच्या गावात राहून घरातल्या भाकरी खाऊन भिक्षा मागूनही अभ्यास करू शकता, काही अडचण नाही. फॉर्म भरण्यापुरते आणि पुस्तकापुरते मदत तुम्हाला कोणीही करेन, तुम्ही अभ्यास वाचले पाहिजे, नाही तर तुम्ही माठे, तुम्ही बोलायला आघाव, तुम्ही कोणाचं ऐकून घेणार नाहीत आणि तुम्हाला वाटतं मला मदत केली पाहिजे, कोणी मदत करणार नाही. तुम्ही जरा प्रामाणिक असाल, तुम्ही हुशार असाल, तुम्ही लोकांशी व्यवस्थित लॉयल राहताय, चांगलं बोलताय, तुम्हाला कोणीही मदत करेल. कोणीही, लोक ढिगाणा पडलेत, हजारोच्या संख्येनं मदत करणारे लोक आहेत. आम्ही सुद्धा करतोय, भविष्यातही करू. कोणी असेल तर आम्हालाही सांगा की बाबा हा विद्यार्थी खरंच अभ्यास होईल, 4 प्रश्न विचारले त्याला काहीच येईना, त्याच्या आवडत्या विषयाचं, त्यानं सांगितलेल्या टॉपिकचं बेसिक प्रश्न कुठल्या अँगलनं आम्ही मदत करायची. म्हणजे तुम्हाला इकडे येत काहीच नाही, तुमचं काय होणार नाही सिलेक्शन, आणि मग तुम्हाला आम्ही मदत करायची, 2 वर्ष कसे बसे ढकलायची. शासनाची काही मदत, ती सारथी बारथीची काय मदत, आमच्यासारख्यांची काय मदत, काही शेजारी पाजारी नातेवाईकांची, ह्याच्यात तुमचं नुकसान आहे. त्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात गेलेलं कधी परवडतंय. तर जुने विद्यार्थी असतील, एक तर हेल्थ इश्यू जमत नसेल तर सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. सोडून देणं म्हणजे का वाईट गोष्ट नाही, गिव्ह वे, सोडून द्या. गिव्ह अप, गिव्ह वे नाही, गिव्ह अप. की एखादी गोष्ट तुम्ही सोडून दिल्यानंतर आणखी हस्त प्रारंभ, ते काहीतरी आलं ना नवीन, की बाबा एक गोष्ट सोडली पण तुमच्यासाठी नवीन क्षेत्राचे दारं उघडलीत. खूप लोक असे की एमपीएससी करत होते, काहींचं सिलेक्शन झालं, काहींचं नाही झालं, पण त्यांनी ती शासकीय नोकरी सोडली किंवा एमपीएससी सोडली, खूप खूप पुढे गेलेत, खूप पुढे जाता येतं. पण तुम्ही ते वेळोवेळी गोष्टी केल्या पाहिजेत. मी एमपीएससी करत असताना अगदी पहिल्या 5-6 महिन्यातच आमचे काही क्लासमेट होते की ज्यांच्या घरी खूप चांगले पैसे होते. त्यांचं म्हणणं होतं की नाही आम्हाला एमपीएससी करायचे, आम्हाला क्लास 1 क्लास 2 व्हायचं, कारण कोणाच तरी भाषण ऐकलेले. मग ते 1 सेकंदाचं महत्व, 10 सेकंदाचं महत्व, जे काही असेल ते कोणाच तरी त्यावेळेस मोटिवेशनल भाषण असायचे, आणि ते ऐकून ह्यांच्या सुद्धा अंगात आलं. त्यांना मी कसं बसं सांगितलं की बाबा प्रत्येक क्षेत्र चांगलं असतं. ते बिचारे आज फार्मसीच्या कंपन्या चालवत आहेत, म्हणजे त्यांचा काही 100 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि ते लोक इकडे काय होणार होते, तहसीलदार, टँकर आलं आणि इकडं दुष्काळाचं असं झालं, जनावरं वाटली, मग आमदार आले, आमदाराच्या पाया पडलो, आमदाराला सलाम ठोकला. कशाला ठोकतो? हे लोक आज शेकडो कोटींचा टर्नओव्हर करतात. ह्यांच्या अकाउंटला, ह्यांच्या करंट अकाउंटला कंपनीमध्ये प्रॉफिट आहे 50-50 कोटींचा. 50 कोटी व्हाईट प्रॉफिट. कोणालाही दम देऊ शकतात, कोणालाही बोलता येतं, कारण सगळा टॅक्स भरलाय, जीएसटी भरलाय, इन्कम टॅक्स भरलाय. इकडे काहीच नाही. म्हणजे इकडे येऊन ते तहसीलदार राहून त्यांना परवडणारं नव्हतं, कारण त्यांची लेवल वेगळी होती, त्यांची परिस्थिती वेगळी होती. आमची परिस्थिती म्हणजे खायची बोंब, घरात फॅनच नाही, अभ्यासाला अडचणच नाही. ते 3 पत्रे टाकलेत, 4 पत्र्याची जागा होती, ते 3च टाकले, कारण 4थ्याचं बजेटच नव्हतं. ते अजून तसंच आहे. कुणी आलं गावाकडे आमच्या भागात असेल तर अजूनही कधीतरी आम्ही ते व्हिडिओमध्ये दाखवतो की हे बघा, ही जी रिकामी जागा दिसती, ही गरिबीची निशाणी आहे. त्याच्यामुळे ती अडचण सगळ्यांनाच असते. प्रश्न असा आहे की जर तुम्ही आता वय झालंय की बाबा मी आता 32चा झालोय, 35चा झालोय, मला जमत नाही, मी मागच्या 3 वर्षात एकही प्रिलिम पास नाही किंवा फक्त प्रिलिम पास होतोय, मला मेन जुळतच नाहीये, तर कुठेतरी थांबण्याची वेळ आली. आता हा तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही ह्याला 32 पर्यंत म्हणताय, अरे पण 32 पर्यंत तो प्रत्येक मेन्सला होता, प्रत्येक इंटरव्ह्यूला होता. आता एसटीआयची इंटरव्ह्यू नव्हती, परंतु पीएसआय तो फिजिकलला असायचा, तिथं कुठेतरी 60 मार्क घेऊन यायचा, मग थोडं लटकून पडायचं. राज्यसेवेचा असायचा, त्याच्या मेन्स किती होत होत्या असा प्रश्न आहे. टीसीएस मधून सिलेक्शन होत होतं आणि त्याची परिस्थिती अजून चांगली होती, आर्थिक परिस्थिती तसं बघितलं तर चांगली होती, किंवा जे बाकीच्या इतर गोष्टी होत्या ते चांगल्या होत्या. तुमचं काय आहे, तुमचे प्रश्न वेगळे आहेत, तुमच्या मागं कोणाचं लग्न आहे, कोणी घरात आजारी, तुमचे प्रश्न आहेत, आणि तुमचं स्किल आहे. काहींचं खूप चांगलं स्किल असतं पण त्यांना इकडं क्लर्कच व्हायचं, ते जुन्या फायला उचलायचा, तो तुमचा प्रश्न आहे. पण जर तुम्हाला करायचं तर आम्ही सांगतो की एकदा हेल्थ व्यवस्थित करून घ्या. फायनान्शियल जर तुमची अडचण असेल तर तुम्ही पार्ट टाइम जॉब करून सुद्धा करू शकता. आता काय तुम्हाला 12 तास अभ्यासाची गरज नाही, 5-6 तास अभ्यास केला मन लावून प्लॅन करून तर तेही शक्य आहे. पण जर तुम्हाला दिवसातून 8 तास गप्पा हाणायच्यात, लोकांना ज्ञान पाजळायचे, डेली 5-6 तास गप्पा हाणायच्यात, तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, मी लिहून देतो. किंवा होणार तर काय होणार, कोतवाल होणार, एकदम कनिष्ठ लिपिक होणार, त्याच्या पलीकडे जाणार नाही. आता ह्या गट क पदासाठी काय स्ट्रॅटेजी सांगणार? आता 5,000 प्लस जागा आहेत, अजून जागा 7,000 ते 8,000 होणार आहेत असं सगळं सांगतायत. आता ह्या पदासाठी मी जुने आणि नवीन 2 डिवाइड करीन. आता जे जुने विद्यार्थी इथं, तर जुन्या विद्यार्थ्यांनी मी अजूनच सांगतो, तुम्ही MCQ सॉल्व्ह करा, मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर टेस्ट पेपर सॉल्व्ह करा. कोणत्याही एक क्लासची टेस्ट लावा, टेस्ट पेपर टाइम लावून सोडा. म्हणजे जे काय तो आपल्याला MPSCने 1 तास अलोकेट केलेला आहे, तो टाइम लावून पेपर सोडा. म्हणजे पेपरला बसला आणि मग 2 तास पेपर सोडत बसला आणि नंतर त्याचं काहीतरी अनालिसिस करत, तसल्या भानगडीत करू नका. टाइम लावून
पेपर सोडा. टाइम लावून पेपर सोडण्याचा फायदा काय माहिती आहे का, तुम्हाला त्या वेळेची म्हणजे तेवढ्या 1 तासाचं तुमचं नियोजन होतं. तेवढा 1 तासात जो काय तुम्हाला प्रेशर येणार आहे ते तुम्हाला तिथं अनुभवायला मिळतो. त्यावेळेस तुमचं सिली मिस्टेक ज्या होतात, ज्या की तुमच्या एक्झाममध्ये ॲक्च्युअल एक्झाममध्ये ज्या होतात, त्या अवॉइड होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे टेस्ट पेपर सोडा, ते पण टाईम लावून सोडा. आणि त्याच्यानंतर सोबत म्हणजे MCQ सोडा, टेस्ट पेपर सोडा आणि PYQ वारंवार बघत राहा. हे महत्त्वाचं आहे. PYQ वारंवार बघत, हे झालं जुन्यासाठी. आणि जे काय आतापर्यंत वाचले, जे काय तुम्ही रेफरन्स बुक आतापर्यंत वाचले, ते पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करा. नवीन हे झालं चालू घडामोडी सोडून, प्रश्नपत्रिका सोडून काहीच घेऊ नका. कोणतंच नवीन पुस्तक घेऊ नवीन नका. घेऊ ना. जे आतापर्यंत जे वाचले तेच पुन्हा वाचा. नवीन काही वाचू नका. अजूनही सांगतो. आता राहिलं नवीन मुलांसाठी. आता नवीन मुलांसाठी काय म्हणजे आताच तयारीला लागलेले आहेत. आता ॲड आली, आता तयारीला लागलोय. असं नाही आता ॲड आली किंवा 3च महिन्यात एक्झाम आहे, मला एक्झाम क्रॅक होणार नाही, असा काही भाग नाही. कोणीही एक्झाम क्रॅक करू शकता. 2 महिन्यात एक्झाम क्रॅक करणारे मुलं आहेत. फक्त प्रॉपर नियोजन पाहिजे. मग एवढ्या जागेमध्ये मेरिट लागणार आहे 35. 35. खूप झालं तर 35 मार्क पडण्यासाठी 70-80 दिवस खूप जास्त आहेत. हा, आता एखादा जर मंदबुद्धीचा असेल किंवा एखाद्याला प्लॅनच कळत नसेल की काय करायचं, ते उगाच घेतं एका विषयाला 3 पुस्तकं, कुठेतरी लिस्ट बघितली आहे, आणलेत पुस्तकं, अरे वाचूनच होणार नाहीत, कसे वाचून होणार? तुमचे कन्सेप्ट कधी क्लिअर होणार, तुमचं पाठांतर कधी होणार, प्रश्न कधी सोडवणार, ते नाही शक्य. तर मग जे नवीन विद्यार्थी तर त्यांनी सध्या स्कीम ऑफ एक्झाम समजून घ्या. म्हणजे कसं, आता पहिले एक्झाम आणि आताच्या एक्झाममध्ये क्वेश्चनचे पॅटर्न बदलले. म्हणजे पहिले क्वेश्चन पॉलिटीला 10 असायचे, आता पॉलिटीला क्वेश्चन 15 येतात. आता जिओग्राफीला क्वेश्चन 10 येतात, पहिले जिओग्राफीला क्वेश्चन 15 असायचे. पहिले हिस्ट्रीला क्वेश्चन 15 असायचे, आता हिस्ट्रीला क्वेश्चन 10 येतात. पहिले जिओग्राफी याला सायन्सला 15 ते आता पण 15चे आहेत. म्हणजे तुमचा पॉलिटी इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन असतील, तुमचे सायन्सचे 15 क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला मॅथ रिजनिंगचे 20 क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्ही याची जर बेरीज केली तर तुमची बेरीज लागते जवळजवळ ठीक आहे, 55 क्वेश्चन तुमची इथं बेरीज लागते. म्हणजे किती, 4 सब्जेक्टमध्ये तुम्हाला 55 क्वेश्चन मिळणार आहेत. मग ह्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा. त्याच्यासोबत अनेकदा कोणीतरी जुना विद्यार्थी सांगतो की निगेटिव्ह सिस्टीम आहे, किंवा तुम्हाला वाटतं अरे इथं निगेटिव्ह सिस्टीम आहे तर असं नाही करायचं, कारण तुम्हाला MST CET किंवा आधीची सवय नसते ती. तर लक्षात घ्या की अटेम्प्ट करायची सवय आधीच लावा, की 100च्या 100 अटेम्प्ट झालेच पाहिजेत, काहीही झालं. कारण भाऊने आमच्या आधी चूक केली होती की नाही निगेटिव्ह होत आहेत म्हणून मी 70 अटेम्प्ट केले, तिथंच त्या मी पहिले गेल्या. माझ्याकडे ती चुकी झाली, मला सांगायचं राहिलं. मी पहिले जर 100 क्वेश्चन असेल तर 70, 72, 75 असे अटेम्प्ट करून यायचो. नंतर मला असं जाणवलं का तुमचे अटेम्प्ट हे जास्त पाहिजेत. म्हणजे विठ्ठल सरांनी मला सांगितलं होतं आमच्या बंधूंनी का तू अटेम्प्ट वाढ. जर तुझे अटेम्प्ट वाढले, समजा आता तू 70 जर अटेम्प्ट केले आणि तुझे जर त्याच्यातले 50 बरोबर आले, म्हणजे तुझे 20 क्वेश्चन हे चुकले, त्याच्यातनं तुझे -5 झाले, म्हणजे तुझा स्कोर आलाय 45. हे जर मी 100 अटेम्प्ट केले आणि जर माझे 60 बरोबर आले आणि 40 चुकले, तरी पण माझा स्कोर होतोय 50, कारण की -10 होत आहे. तर मी इथं 45 आणि इथं माझा 50 स्कोर होतोय, म्हणजे मी +5 ने जातोय. फक्त एकाच गोष्टीमुळे, ज्याचे का तर माझी अटेम्प्ट वाढवली. अटेम्प्ट फुल ठेवा, 100चे 100 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा. झालेच पाहिजे या हिशोबाने पेपर सॉल्व्ह करायचा. पेपरमध्ये जरी तुमचे अटेम्प्ट झाल्यानंतर शेवटी तुक्के मारायचे, डायरेक्ट 2-2चा पट्टा मारा तरीही चालतंय. शेवटी MPSCचा पेपर तुमचा त्या 60 मिनिटात वाचून होत नाही सगळ्यांचा. तर तिथं काय करायचं असतं, आधी जसं अभ्यासाला लागताना तुम्ही काय केलंय, सोपे घटक आधी घेतलेत, नंतर अवघड घेतलेत. तसं इथं काय करायचं, 100 क्वेश्चन सोडवताना तुमचा हा समजा ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहे. आता इथं तुम्हाला सूचना देतानाच काय दिली की जर एखादा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटला किंवा कन्फ्युजिंग वाटला 2 भाषेमध्ये, तुम्ही इंग्लिश प्रश्न पकडायचा. आणि एखादा प्रश्न चुकीचा वाटला तर त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळा. ही सूचना तुमची संपली. तुम्ही काय करा, ह्या पानावर तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यापैकी जे सुटतेत त्याला इथं स्टिक करा त्या क्वेश्चन पेपरवर. हे आणि हे असा समजा 15चा गट आहे, 10चा गट आहे, जे काय असेल ते दोन्ही पानावरचे प्रश्न सोडून झाले की OMR शीटवर गोल करायचं आहे. आणि जे प्रश्न तुमचे मिस झालेत म्हणजे येत नाहीत किंवा अवघड वाटते, त्याला इथं खून करून घ्यायची की बाबा ह्याला मी गोल करतो, ह्याला असं गोल करतोय. तर हे प्रश्न नंतर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला सोडवता येतील. जे प्रश्न सोपे वाटत आहेत, पटकन लक्षात येतात, ह्याचं उत्तर तुम्हाला ॲक्युरेट माहिती किंवा तुम्ही अंदाज लावू शकता, लगेच तो सोडवायचा, लगेच त्याला टिक करायची आणि ते 2 पानं झाले की तुमच्या OMR शीटवर भरून घ्यायचे आहेत. ही सवय आधीपासून लावून घ्या, ऐन वेळी लागत नाही. काही झालं तरी तुम्हाला काही प्रश्न आउट ऑफ सिलेबस असणार आहे, ते तुम्हाला एकदम बारकाईला लिहून दाखवतो.
व्हिडिओ संपवायचा आपल्याला आता, की तुमचे जे प्रश्न असतात हे 100, ह्या प्रश्नांचे 4 गट असतात. एक असतात सोपे, दुसरे असतात मध्यम, तिसरे असतात अवघड आणि त्याच्या पलीकडे असतात आउट ऑफ सिलेबस. आता आउट ऑफ सिलेबसची संख्या जास्त वाढली, अवघड प्रश्नांची संख्या जास्त वाढली, ह्याचा अर्थ पेपर कठीण आहे म्हणजे मेरिट कमी लागणार आहे. मेरिट म्हणजे तुम्हाला 50 मार्क आले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं अशातला भाग नसतोय. आता कधी कधी मी एक्झाम दिलेली 38 मार्क आले पण मेरिट लागलं 32ला. तुमच्या लक्षात आली गोष्ट. मला एकदा 72 आले पण मेरिट लागलं 62ला. मला 20 मार्क जास्त होते मला. म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचं मेरिट हे कमी किंवा जास्त लागणार आहे. दोन्ही वेळेस मी पास आहे, दोन्ही वेळेस मला कट ऑफ पेक्षा जास्त मार्क आहेत. एकदा 38लाच लागले कारण पेपर कठीण होता, जागा कमी होत्या. एकदा ते मेरिट जे आहे ते तुमचं एकदम 62ला लागलेलं आहे कारण तुमच्या जागा जास्त होत्या किंवा पेपर सोपा होता. म्हणजे सोपं ते लक्षातच ठेवायचं की तुम्हाला पेपर सोपा गेलाय म्हणजे सगळ्यांनाच गेलाय की. जर असं विचारलं महात्मा गांधीजींच्या आईचं नाव काय होतं, तुम्हाला माहिती, शहराला माहिती, मागच्याला माहिती, एकदम नाव काय त्याला माहित नाही. पण जर विचारलं गांधीजींच्या आजोबांचं नाव काय होतं तर कोणालाही माहिती नसते. हा प्रश्न येतो तुमचा आउट ऑफ सिलेबस किंवा अवघड घटकात. तर इथं तुमचा स्कोअर येणार नाही, इथं लक्ष द्यायचं नाही. आपला सोपा प्रश्न कव्हर करा, एवढ्यामध्ये तुमची गट क ची तर प्रिलिम्स निघते. आणि तुम्हाला गट ब ची प्रिलिम्स काढण्यासाठी तर तुम्हाला इथं अवघड जे प्रश्न आहेत त्याच्यावर थोडा फोकस करावा लागणार आहे. त्यासाठी जास्त वाचनाची आवश्यकता आहे. प्रश्न पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कॅटेगरीचे, मग ते झालेले PYQ असतील, सराव प्रश्नसंच असतील किंवा वेगवेगळ्या क्लासेसच्या, कोणत्याही वेगवेगळ्या क्लासेसच्या, आपल्या असतील इतर असतील तर वेगवेगळ्या क्लासेसच्या क्वेश्चन पेपर घ्या. विथ सोल्युशन असतील तर सोडवा, विथआउट सोल्युशन असतील तरी सोडवा, त्या कुठूनही मागवा. तो तुमचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही म्हणाल की बाबा माझं सायन्स बॅकग्राऊंड आहे. अरे बाबा आमचंही होतं, पण आमचं सायन्स बॅकग्राऊंड असून 15 प्रश्नापैकी अनेकदा असं व्हायचे की 6 प्रश्न ॲक्युरेट यायचे कधी 8 आणि 2 कसे बसे तुक्के मारून यायचे किंवा ऑप्शन कट करून आणि बाकीचे यायचेच नाही. पण ह्याचा अर्थ युगल लावून नाही घ्यायचं. मी बायोलॉजीचा, माझं बायोलॉजीमध्ये BSc झाले, BSc मध्ये बायोलॉजी झाले आणि माझा कसं काय प्रश्न चुकू शकतो. कोणाचाही चुकू शकतो, त्यांनी दिलेच प्रश्नपत्रिकेमध्ये दिले. तसं त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात की बाबा इथं आम्हाला एखाद्या विषयाचा तज्ज्ञ नकोय, त्याला सामान्य माहिती पाहिजे असं सांगताना सांगितले. पण मग हे आउट ऑफ सिलेबस जर क्वेश्चन टाकले नाही, सगळे प्रश्न तुमच्या पुस्तकातले किंवा शाळेच्या पुस्तकातले टाकले CBSE मधले, तर तुमच्यापैकी 100 पैकी 100 घेतील ना लोक. मग आउट ऑफ सिलेबस अवघड चुकीचे प्रश्न टाकावे लागतात जेणेकरून ते स्कोअर कुठेतरी कंट्रोलमध्ये राहतोय. आलंय का लक्षात? ही गोष्ट समजून घ्या, त्यानुसार पुढे जा. हे प्रश्न आपल्याला सोडवायचे. जर अवघड प्रश्न आला त्याला वेगळं गोल करा आणि ते व्यवस्थित तुमच्याकडे रेकॉर्डला ठेवा. दुसऱ्या राऊंडला तुम्ही ते घेऊ शकता. गणित समजा, गणित तुम्ही सोडवायला गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की हे गणित आहे, हे गणित मला येते, पण हे गणित सोडवायला 2 मिनिटं लागतात. तर तुम्ही तो वेळ घालू नका. तुम्ही काय करा, पुढच्या गणिताकडे जा. जो प्रश्न तुमच्या ओळखीचा वाटत नाही, तुम्ही असं जर घेऊन बसले ना 2 तास, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने कॉपर महासीर नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलं. आता हा प्रश्न समजा मी कधीच वाचलेला नाही, तो तुम्हाला कधीही आठवत नाही. आपल्याकडे 60 मिनिटं वेळ आहे, 100 क्वेश्चन आहेत, गोल करायचे. तो सुपरवायझर येणार सहीला, तुमच्या डोक्यात वेगवेगळे विचार येणार आणि तुम्ही जर त्याच्यात डोकं खात बसले, आसाम असेल का सिक्कीम असेल का ओडिशा, अरे बघा काहीच माहित नाही. इथं सरळ सरळ 2 किंवा 3ला गोल करायचं, पुढे जायचं. दुसरा कोणताही उपाय नाही, पण गोल केल्याशिवाय सोडायचं नाही. अगदी सुपरवायझर तुमचे पेपर कलेक्ट करायला आलाय किंवा त्यानं सांगितलं की शेवटचे आता 2च मिनिटं राहिले, पट 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 राहिलेल्या सगळ्या गोलला 2 करून टाकायचा, विषय संपवायचा. 2 करा 3 करा. माझा 2 नंबर असायचा. मी जिथं प्रश्न येत नाही, मग समजा आता मी पेपर सोडवायला गेलो आणि पेपर सोडवायला गेल्यानंतर अवघड प्रश्न आला की फक्त 1 मिनिट, की समजा पेपर सोडवायला गेल्यानंतर असं झालं की सोपे प्रश्न जे आहेत ते फक्त 15 आले, मध्यम प्रश्न 10च आले, अवघड प्रश्न 30 आले आणि आउट ऑफ सिलेबस प्रश्न 40 आले, तरी सुद्धा मी गडबडायचो नाही. मला माहित असायचं की आपल्या बंदुकीत 100 गोळ्या आहेत, समोर 100 टार्गेट आहेत, मी टार्गेटवर हल्ला करणार, लागण नाही तर नाही लागत. मग इथं जेव्हा प्रश्न यायचा, मग सोपे सोडवले, मध्यम जरी येत नसले तरी सोडवले. सोपा एखादा क्वेश्चन सोपा असून आपल्याला येत नाही, आठवत नाही ऐनवेळी, ठीक आहे, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. अवघड आले तरी मी सोडवणार, आउट ऑफ सिलेबस सुद्धा सोडवणार आणि मी तिथंच सरप्लसमध्ये असतोय. तुम्हाला तेच शिकायचंय की आपल्याला अटेम्प्ट वाढवायचा आहे. पेपर असा येऊ शकतो, सोपा येऊ शकतो. आता कधी कधी काय होतं, पेपर सोडवताना मुलं काय विचार करतात की हे सोपे प्रश्न समजा तुम्हाला येणार आहे, इथं 50 आले, इथं 35 आले,
इथं एकदम 10 क्वेश्चन आले, ते पण तुम्हाला येतात, इथं 5 आले. ती काय करते लगेच मनात विचार आणते. आता ना माझ्या रूम पार्टनरला दाखवतो. आता आपल्या इतकं स्कोअर अभ्यासिकेत कोणाचाच असणार नाही. आता तिच्यावर इम्प्रेशन टाकतो. आता कोणावर इम्प्रेशन टाकतो कोणी विचारत नाही तुम्हाला. आणि तुम्ही होऊन होऊन काय होणार आहे, क्लास 2 नंतर क्लास 3. कोणी विचारत नाही. आपला इथं कुटुंब चालवण्यासाठी आपण नोकरी करणार आहोत आणि त्यातून आपलं एवढंच होणार आहे. आपण काही देश-बीश बदलणार नाहीत, राज्य बदलणार नाहीत. आपलं फक्त पोटापाण्याचं भागणार आहे. महिन्याला 50-70 हजार महिना येणार आहे. त्यातून आपलं घर चालणार आहे. आपण भाडं देणार आहेत. जाणं येणं थोडंसं वाढवणार आहोत. चांगले कपडे घालणार आहोत. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही होणार नाही. त्यामुळं काहीतरी मनात आणायचं आणि दुसऱ्यांना काहीतरी मी दाखवेल, मी कसा भारी हे करेल, किंवा मग एखाद्याला असा अवघड पॅटर्न आला हा वाला, आता काय खरं नाही, आता कोणाला उत्तर देऊ. अरे 1 तास वेळ आहे, तो वेळ व्यवस्थित कारणी लावा. नको ते मनात विचार आणल्यानं तुमचं नुकसान होणार आहे. ते नुकसान टाळा, नाहीतर मग लय अवघड आहे. मग हे समजून घ्या की स्ट्रॅटेजी काय असते. ही स्ट्रॅटेजी आहे की ऍक्च्युअल युद्धभूमीमध्ये तुमचे काही सैनिक मारले जाणार आहेत. समजा तुम्ही सेनापती आहात तर तुमचे पण सैन्य मारले जाणार, तुमच्या जवळचा व्यक्ती मारला जाणार, तुमचा एखादा त्यात मुलगा असेल तर तो पण मारला जाणार, तुमचा भाऊ मारला जाऊ शकतो. अशा वेळेस तुम्हाला पॅनिक न होता ते युद्ध जिंकायचं आहे. काही प्रश्न तुमचे सोपे जातील, काही एकदम जवळचे असतील. अरे माझ्या जिल्ह्यातला प्रश्न आहे पण मला कसं काय आहे ना, या अमुक अमुक नदी कोणत्या तालुक्यातून वाहते, तुमच्या तालुक्यातला प्रश्न आहे. सगळे ऑप्शन तुमच्या जिल्ह्यातले आहेत तालुके, पण तुम्हाला उत्तर आहे. इट्स ओके, चालतंय. एखाद्या जवळच्या व्यक्तीला बाण लागला, तो मेलाय, मरू द्या. आता आपण लढाई जिंकायला आलोय, नाही तर मग त्याच्यासोबत आपणही खपणार आहोत, आपणही मरणार आहोत. ही गोष्ट थोडीशी त्या लेवलला जाऊन घ्या की आता आपलं युद्ध तर लागलंय, युद्धात तर आलोत आपण. आता फक्त एकच आहे, फक्त इथं प्रश्न उत्तर आहे. तर शेजाऱ्याला ढकलून द्याल, तसं ना करू. कोणाचे पाय तुम्ही ओढू शकत नाहीत. आणि किती हॉलमध्ये जाणार, कुठं कुठं धिंगाणा घालणार, कुठंच घालू शकत नाही. आपली लढाई आपल्याला एकट्याला लढायची. तिथं एकच आहे, काही जवळचे जाणार आहेत, आपण एखादा तुक्का मारणार आहे, तो लागणार आहे, जो कधीच लागणार नव्हता. एकदम अवघड प्रश्न आलाय फिजिक्सचा नवीन, आणि गणित टाकलं भलं मोठं. आता तुम्ही टाकलं 2 उत्तर, 2 आलं, ते नशीब तुमचं की तुम्ही अंदाजे गोळी फेकली आणि ती लागली. तर ते सगळं कॅल्क्युलेट करा. संभाव्यता प्रोबॅबिलिटी नावाचा जो विषय आपल्याला होता तो व्यवस्थित अभ्यासा की तुक्के फायद्याचे आहेत. तुक्के फायद्याचे कधी नाहीत, जेव्हा 2 प्रश्न एक प्रश्न चुकलाय आणि 0.33 न मार्क कमी होत आहेत, तर तेव्हा थोडंसं आहे ते कॉम्प्लिकेटेड. पण इथं मात्र 100% फायद्याचं आहे. तुक्के वापरा. एखाद्याचं नशीब लय 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 वाईट आहे, 100त एखाद्याचं नुकसान होऊ शकतं, जास्त लोकांचं नाही. अदरवाईज 99% तुमचा इथं फायद्याच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. इतर लोक काय म्हणतात, आम्ही काय म्हणतो, ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ह्याच्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा अडचणी येतात त्या गोष्टी जरा स्किप करा. अभ्यासाला लागा. तुम्ही हुशार आहात, तुम्ही ढ नाहीत. आपण ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये सुद्धा अप्पर क्लास आणि लोअर क्लास केला ना तर तुम्ही अप्पर क्लासमध्ये आहात. पण जर तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्ही हळूहळू लोअर क्लासमध्ये येता. तिथं तुमचं नुकसान होतं. मग बोलता बोलता 40 वय होतं. आपल्याला कळत नाही. सगळी जबाबदारी येते आणि अख्खं आयुष्य तुमचं बाजूला होऊन जातं. करायचा आता 2-3 वर्ष ताकद लावून करायचा. आता झालायच वेळ तर अजून 4 महिने 6 महिने करता येईल. पण कुठेतरी एक्झिट घेतलेली चांगली असती. मग ती सक्सेस होऊन असेल किंवा अपयशी होऊन असेल. आम्ही काय असं नाही सांगत की नाही तुम्ही एमपीएससीत आला तर काहीतरी काढलं पाहिजे, असं काही नसतं. जग लय मोठे. पण करायचं तर मन लावून, चोरी पण मन लावून, प्रामाणिकपणा सुद्धा मन लावूनच करायचं, जेणेकरून आपलं फायद्याचं होईल. आपला काहीतरी आदर्श समोर येईल. आपल्या स्वतःबद्दल स्वतःला चांगलं वाटेल की यार मी अभ्यास केला 2 वर्ष 5 वर्ष जो काय असेल, पण मन लावून केला राव, मी नाही टाइमपास केला. किंवा मला जमत नव्हतं, मला दुसऱ्या क्षेत्राची आवड लागली, मी तिकडे गेलो, काही अडचण नाही. अशा पद्धतीने आहे. अजून एक आहे, कुठं अभ्यास करायचा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी शेतात केला होता. मी पुण्यातल्या अभ्यासिकेत पण केला. फक्त एसी अभ्यासिकेत केला नव्हता. एसी अभ्यासिकेचा ट्रेंड जरा कोविड नंतर जास्त आला. भाऊने तिकडे केला होता पुण्यामध्ये. आणि गावाकडे जेव्हा आम्ही कोविडमध्ये होतो तेव्हा तो गावाकडे थोडाफार अभ्यास करत होता, जास्त नव्हतं करत. आणि योग्य वेळ कोणती, तर असं कोणीही विचारलं तर तुमच्या घरातला आजोबा आजी जुना मास्तर कोणीही सांगाल की बाबा पहाटेचा अभ्यास चांगला असतो. कुणी असं म्हणणार नाही की रात्री जागून केलेला अभ्यास चांगला असतो. पण त्यातही आम्ही असं सांगू की तुमच्या सोयीनुसार अभ्यास करा. फक्त जेव्हा तुम्ही उठताय, उठल्यानंतर तुम्ही टाइमपास भांगेऱ्या गप्पा मारू नका, मोबाईल खेळत बसू नका, पेपर वाचू नका. उठल्या उठल्या तुमचं रिव्हिजन किंवा एखादा जो कन्सेप्ट कळत नाही त्याच्याकडे जा. मग तुम्ही बाकीच्या कामाला लागा. जर तुमचा सकाळी सकाळी चांगला अभ्यास झाला तर दिवस चांगला जातो, मन चांगलं राहतं. जर सकाळी सकाळी 2-3 तास कोणातरी सोबत वाद झाले, नको त्या गोष्टी बघितल्या, नको त्या गप्पा केल्या, तर तुम्हाला त्या गप्पा रिवाईज होणार आणि तुमच्या अभ्यासाचं लक्ष कमी होणार, तुमचं नुकसान होणार. आमचं काही नुकसान नाही. पहाटेचा अभ्यास केला ना
आम्हाला काय बक्षीस मिळणार नाही. मी आधीपासून होतो पहाटे अभ्यास करणार. आता काम करताना मात्र मला उशिरापर्यंत काम करावं लागतं. मी आता पहाटे नाही उठू शकत. कामाची परिस्थिती, वेळ, सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. परंतु मी साधारणपणे ॲव्हरेज 5 AM ला अभ्यासाला बसायचो. ॲव्हरेज सांगतोय मी. मग ह्याच्यात मी 4ला उठलोय. माझी PSIची मेन्स होती तेव्हा काय व्हायचं, मला एकदम आतून ते कायदे-बिदे यायचे की असं झालं, मग तसं झालं तर हा कलम लागणार, मग अशी CRPCची प्रोसिजर आहे, मग हा कलम तिथं लागतोय. मला यायची जाग. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असायचे की मी 3:30लाच उठायचो. कोंबडे ओरडायचे लांब 1 किलोमीटर लांब. 1 किलोमीटर लांब जरी कोंबड्याने आवाज दिला ना, तर त्या उन्हाळ्याच्या दिवसात पहाटे खूप लांब आवाज जातो. त्या कोंबड्याच्या आवाजानं जाग यायची. म्हणजे असा विषय आहे की मी ॲव्हरेज 5ला उठायचो. अगदी थंडीचे दिवस आहेत, कडाक्याची थंडी पडली, रात्री उशिरा झोपलाय म्हणून मी 6ला उठायचो. पण 6ला उठल्यानंतर 6 वाजून 5 मिनिटांना मी अभ्यासाला बसलेलो असायचो. माझा प्लस पॉईंट होता, जो फायदेशीर राहिला. पण माझे हेल्थ इश्यू आणि ती लवकर पोस्ट मिळाल्यामुळे जे सर झालो ना मी, त्याचा नक्की फटका बसलेला आहे. तुम्हाला बसू नये म्हणून आम्ही सांगत आहोत की बाबा आमची लेवल DYSPची होती. आम्ही PSI का झालो? ह्या कारणामुळे झालो. लोकांना ज्ञान पाजळत बसलो, योग्य गायडन्स मिळालं नाही आणि कुठेतरी मला तर हेल्थ इश्यू होते, ह्याला काय हेल्थ इश्यू नव्हते, पण कुठेतरी झालंय ते टाइमपास. त्याच्यामुळे नुकसान होते. तुम्हाला नुकसान होऊ द्यायचं नसेल तर असं थोडं बघा, स्वतःच्या आयुष्यात थोडं डोकून बघा. माणसानं फक्त पुढे जायचं नसतं, थोडं 2 पावलं मागं पण जायचं असतं. झेप घेण्यासाठी नाही, झोप घेण्यासाठी. म्हणजे झोप पण प्रॉपर घ्या आणि व्यवस्थित प्लॅन करा. कळशी सुद्धा महत्त्वाची. जर तुम्ही कळशी ठेवली कन्सिस्टन्सी, तर तुमचा फायदा होणार आहे. तर 2 दिवस उठला, पहाटच 5ला अभ्यासाला बसला आणि नंतर ते नको कधी 5 वाजलेले बघितलेच नाही, असं व्हायला नको. मी सलग जे काय होतं ना 12 महिने माझे, मी डेली ॲव्हरेज 5ला उठायचो. ॲव्हरेज 5ला. मग आज जर 5:15ला उठलोय तर दुसऱ्या दिवशी 4:15लाच जाग यायची. अलार्म लावून उठत नव्हतो. ऑटोमॅटिक तुमची झोप पुरेशी झाल्यानंतर मेंदू स्वतःहून जागा होतो. मेंदू तुमचा 24 तास झोपू शकत नाही. ही गोष्ट समजून घ्या. 6 तास झोपलं म्हणजे मी खूप कमी झोपतोय आणि 9 तास 10 तासवाले वाईट असं अजिबात नाही. 10 तासवाल्याने 10 तास झोपा, काहीच अडचण नाही. पण उठल्यानंतर मोबाईल बघू नका, मित्रासोबत गप्पा मारू नका, कोणासोबत वाद घालू नका. तुम्ही उठल्यानंतर तुमचं लगेच मन अभ्यासात गेलं पाहिजे. एवढा स्पीड येतो ना 10 तास अभ्यास करणाऱ्यांना, भयानक स्पीड असतो. जेवढा तुम्ही झोपाल ना तेवढा तुमचा मेंदू ऍक्टिव्ह होतो आणि तेवढा तुमचा अभ्यास सुद्धा वेगानं होतोय. MPSC गाईड महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक येणार आहे. बुक शॉपमध्ये जाऊन बघा. खरं तुम्हाला वाटलं की रिव्हिजनसाठी चांगलं आहे तर तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपमध्ये हे असे ओरिजिनल झालेले क्वेश्चन पेपर, दररोजच्या चालू घडामोडी आम्ही मोफत टाकत असतो. कोणाला लागली तर पेड बॅच सुद्धा आहे. यूट्यूबला पण आपण लेक्चर घेत असतो. लागलं तर घ्या, आवश्यकता नसेल तर घेऊ नका. तुमच्या सोयीनं तुमची बुद्धिमत्ता वापरून व्यवस्थित करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.